या कार्यक्रमासाठी आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे माजी चेअरमन ॲडव्होकेट सुधाकरजी आव्हाड सर हे आपणा सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। त्याचसोबत महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे सन्माननीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्रजी उमाप सर हे सर्वांना अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देणार आहेत। तसेच आज महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे सन्माननीय सदस्य ॲडव्होकेट पठाण सर हे पण जे नवनिर्वाचित नोटरी आहेत त्यांना सर्वांना शुभेच्छा आणि अभिनंदन करणार आहेत। तर सर्वप्रथम मी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। नमस्कार। पुणे बार असोसिएशन आयोजित आजच्या नवनिर्वाचित आपल्या नोटरी बंधू आणि भगिनींसाठी एक मार्गदर्शनपर लेक्चर सरांचं आपण आयोजन केलं आहे। खरं तर 14 मार्च 2024 रोजी नोटरींचा निकाल लागला आणि त्याच्यानंतर जी धावपळ सुरू झाली आपल्या सर्वांची ते आपण पाहत आहोत। 2 ते 3 ग्रुप तयार झालेत, हजार लोकांचे ग्रुप आहेत आणि पुण्याच्या या ग्रुपमध्ये अनेक बहुसंख्य वकील बाहेरच्या देखील जिल्ह्यातील आहेत आणि त्यामुळे एक महाराष्ट्रातल्या वकिलांची जी काही विचारणा सुरू झाली, फॉर्म कसा भरायचा, कुठला DD काढायचा, सबमिशन कसं आहे, NOCच्या संदर्भातले अनेक क्वेश्चन विचारले गेले आणि ते विचारत असताना आम्हाला बार असोसिएशनला देखील अनेक प्रश्न विचारले गेले। बार काउन्सिल मेंबरला तर मला वाटतं दिवस रात्र फोन चालू होते। आव्हाड सरांना देखील अनेक लोकांनी विचारणा केल्यानंतर आपण सर्वजण म्हणजे आम्ही सर्वजण आपापल्या परीनं आपल्या सर्व नोटरी बंधू भगिनींना मदत करण्याच्या उद्देशानं अनेक सूचना देत होतो। मदत करण्याच्या भावनेनं आपले फोन कॉल चालू होते आणि त्यातून मला लक्षात आलं की जर फॉर्म भरण्यासाठी आपली धावपळ असेल, एवढे प्रश्न असतील, आता आपण नोटरी एक थोड्या दिवसामध्ये आपल्या नोटरीचं सर्टिफिकेट येईल, नोटरीचं रजिस्टर येईल आणि त्याच्यानंतर खरं तर आपलं जे काम चालू होणार आहे ते अतिशय, कारण याच्या नोटरी ह्या संकल्पनेमध्ये आपल्याला माहिती आहे की एक जबाबदारी आहे आणि मला असं वाटलं की आपल्या बंधू भगिनींना ह्या जबाबदारीचं देखील एक चांगल्या पद्धतीचं भान यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्याच सिनियरकडून जे गुरुवारी आहेत त्यांच्याकडून जर मार्गदर्शन मिळालं तर निश्चितपणे भविष्यकाळाच्या मध्ये वाटचालीमध्ये पक्षकार देखील आपल्याला काही प्रश्न विचारणार आहेत आणि आता आपण त्या तयारीमध्ये असलं पाहिजे। खरं तर नोटरीचा फॉर्म भरण्यापासून आपलं नोटरीचं सर्टिफिकेट येईपर्यंत हा जो प्रवास आहे याच्यामध्ये देखील अनेक लोकांचे काही प्रश्न होते, पुढचे देखील काही प्रश्न असतील आणि निश्चितच ज्यावेळेस आम्ही या संदर्भात गुरुवारी ॲडव्होकेट डॉक्टर सुधाकरजी आव्हाड सरांना आम्ही विनंती केली की अनेक लोकांचे प्रश्न आहेत आणि आपण त्याचं एक उत्तर म्हणा किंवा मार्गदर्शन म्हणा आपल्याला करायला हवं, तर सरांनी त्यासाठी एक होकार दिला आणि आम्ही सांगितले की 6 तारखेला आपण एक लेक्चर आपल्या माध्यमातून ठेवत आहे पुणे बारच्या अशोक हॉलमध्ये। सरांनी त्यासाठी लगेच परवानगी दिली। एवढंच नाही तर काल संध्याकाळी सरांना मी उशिरा विनंती केली की आपण तर लेक्चर देणार आहोत पण काही जर नोट्स तयार झाल्या तर त्या कायमस्वरूपी आपल्या या बंधू भगिनीकडे असतील आणि निश्चितपणे त्या नोट्सचा त्यांना फायदा होईल। सरांनी मला वाटतं एक 11-11:30 वाजता त्या उशिरा पण त्याच्यावरती काम केलं। त्या नोट्स आपल्याकडे सकाळी आल्यात आणि त्या आज आपण बहुतांश वकिलांना डिस्ट्रीब्यूट केल्या आहेत। पुणे बारच्या ऑफिसमध्ये देखील ह्या नोट्स आहेत, आपण त्या झेरॉक्सच्या शॉपमध्ये देखील आपण त्या नोट्स ठेवणार आहोत। त्याचबरोबर पुणे बार असोसिएशन आणि आमचे मित्र राम भुजबळ यांच्या माध्यमातून आपण नोटरी ॲक्टचं पुस्तकच देखील आज वाटप केलं आहे, डिस्ट्रीब्युशन केलं आहे। खरं तर या संकल्पनेमागे एकच विचार आहे की जे आता नोटरीच्या संदर्भातले आपले प्रश्न असतील ते प्रश्न सुटण्यासाठी किंवा आपले काही प्रश्नासाठी ह्या नोट्सचा आणि ह्या नोटरी कायद्याचा निश्चितपणे आपल्याला फायदा होईल। सरांच्या मार्गदर्शन देखील आपला निश्चितपणे फायदा होईल आणि म्हणूनच आम्ही जेव्हा सरांना विनंती केली तेव्हा निश्चितपणे सरांनी लगेच त्यासाठी तयारी दर्शवली आणि आपण आजचा खरं मार्गदर्शनपर हा एक लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आजचा एक कार्यक्रम आपण घेतलेला आहे। खरं तर या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र आणि बार काउन्सिलचे उपाध्यक्ष आदरणीय आपले ॲडव्होकेट राजेंद्रजी उमाप सर यांनी देखील अतिशय तळमळीनं आपल्या NOC येण्यासाठी अविरत प्रयत्न केले आहेत। बार काउन्सिलच्या सर्व सदस्यांनी खरंच प्रयत्न केलेत। पठाण सरांनी देखील उल्लेख करावा लागेल कारण गेली आठवडाभर
उमाप सर असतील, पठाण सर असतील, निंबाळकर सर असतील, पुणे बारच्या ऑफिसमध्ये असेल किंवा या अशोकलच्या पोर्समध्ये असेल, आपल्याला NOC यायला जरी उशीर झाला असला तरी त्याच्यामागे काही कारणं आहेत आणि ती कारणं आम्ही पाहिलीत. कारण ह्या सदस्यांनी दिवस रात्र आपल्या NOC मिळण्यासाठी अविरत प्रयत्न केलेत आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचा देखील खरं तर एक सत्कार सन्मान व्हायला पाहिजे. म्हणून देखील आम्ही त्यांना आज आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि आपल्याकडून त्यांचा एक सत्कार होण्यासाठी आमंत्रित केलं. त्यांनी देखील आपल्या आमंत्रणाचा स्वीकार केला आणि आज रोजी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. निश्चितपणे भविष्य काळामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे. नोटरीचं मी काल सरांशी बोलत असताना म्हणजे शेक्सपियर देखील नोटरी होते आणि अतिशय दिग्गज मंडळी नोटरी होती. ह्या भावनेतून खरं तर आपली देखील एक जबाबदारी आता वाढलेली आहे आणि भविष्य काळामध्ये जबाबदारीतून आपल्याला हे काम करायचं आहे आणि म्हणूनच आज एक आपण लेक्चर ठेवलं आहे. निश्चितपणे आपण त्याचा लाभ घ्यावा. याची लिंक येईल किंवा रेकॉर्डिंग येईल ते देखील आपलं डिस्ट्रीब्यूट पाठवलं जाईल व्हॉट्सअप ग्रुपवर. आपल्या जे काही आज उपस्थित नाही आहेत त्या बंधू भगिनी देखील आपण ते पाठवावं आणि याचा प्रचार आणि प्रसार करावा ही विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद अध्यक्ष साहेब. यानंतर मी आपल्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक वक्ते आदरणीय सुधाकरजी आव्हाड सर यांना विनंती करतो की आपला सन्मान पुणे बार असोसिएशनचे सन्माननीय कार्यक्षम अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन होत आहे. आपण त्या सन्मानाचा स्वीकार करावा. तदनंतर आजच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे सन्माननीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्रजी उमाप सर यांचा सन्मान मी पुणे बार असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष यांना विनंती करतो शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सरांचा सन्मान करायचा आहे. तदनंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय पठाण सर यांना विनंती करतो की आपला सन्मान पुणे बार असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट संतोषजी खामकर सर यांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन होत आहे. कृपया आपण त्या सन्मानाचा स्वीकार करावा. जे बार काउन्सिल मेंबर्स आहेत त्यांनी खरंच सर्व नवनिर्वाचित नोटरीसाठी खूप कष्ट घेतलेलं आहे. आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. उमाप सर असतील, पठाण सर असतील, निंबाळकर सर असतील, या सर्वांनी वेळेत तुम्हाला सर्वांना NOC गुड स्टँडिंग सर्टिफिकेट मिळावं यासाठी खूप अथक परिश्रम केलेले आहेत. त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की सर्व बार काउन्सिल मेंबरसाठी जोरात टाळ्या वाजवून आपण त्यांचे स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्व नवनिर्वाचित नोटरी वकिलांना शुभेच्छा देण्यासाठी मी बार काउन्सिलचे सदस्य अहमद खान पठाण सरांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं. 2 मिनिटात आपल्या शुभेच्छा द्याव्यात. आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते माझे गुरु डॉक्टर ॲडव्होकेट सुधाकरजी आव्हाड सर, माजी अध्यक्ष बार काउन्सिल महाराष्ट्र आणि गोवा,
माझे सहकारी तडफदार तरुण नेतृत्व ॲडव्होकेट राजेंद्र उमाप महाराज, निंबाळकर सर अजून ऑन द वे आहेत, अविनाश आवड ऑन द वे आहेत, आणि त्याचबरोबर तरुण नेतृत्व पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, दोन्ही सेक्रेटरी, सर्व पदाधिकारी, आपणा सर्वांचा आधी नोटरी झाल्याबद्दल मनापासून बार काउन्सिलतर्फे आणि पुणे बार असोसिएशनतर्फे आपलं अभिनंदन. आपण सगळे हुरळून गेला असाल, आनंदित झाला असाल, त्याबद्दल शंका नाही. पण सरांच्या नोट्स वाचल्यानंतर 1952चा ॲक्ट आणि 56चे रूल वाचल्यानंतर आपल्यावर जबाबदारी फार मोठी आलेली आहे. आणि म्हणून त्या जबाबदारीचं भान ठेवून जे वकील लिटिगेशनमध्ये आहेत, प्रॅक्टिस करतायत, त्यांनी आपली प्रॅक्टिस चालू ठेवावी. नोटरीचं काम सकाळी संध्याकाळी आपल्या भाजीपाल्यासाठी ठीक आहे, त्यामुळे त्याच्यावर जास्त भर न देता आणि प्रॅक्टिसवर पाणी फेरायचं नाही. प्रॅक्टिस आपली चालूच ठेवावी, कारण प्रॅक्टिसमध्ये जो आनंद आहे तो शिक्के मारण्यामध्ये आनंद नाही. दुसरं गेली 20 वर्षाचा माझा बार काउन्सिलचा अनुभव सांगतो की आमच्यासमोर येणाऱ्या DC-मध्ये जास्तीत जास्त DC हे नोटरींच्या विरुद्ध आहेत. म्हणून उद्या भविष्यात आपली कोणाची DC माझ्यापुढे येऊ नये अशी अल्लाचरणी प्रार्थना करतो. कारण आपण कधीकधी भान ठेवत नाही, पैशाचं आमिष दाखवून रात्री अपरात्री आपण आशिलांच्या घरी जाऊन रजिस्टर घेऊन त्यांच्या कारमध्ये बसून आपण जातो आणि कोणते डॉक्युमेंट आपण करत आहोत याचं भान ठेवत नाही. आपल्याला पैसा मिळतो केवळ याचा विचार करतो, पण त्यातून आपण अडचणीत येण्याची शक्यता जास्त असते. सरांच्या लेक्चरमध्ये सर आपल्याला आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्यावर जास्त बोलतील, त्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही आणि सुज्ञास जास्त सांगणे न लगे. मला अध्यक्षाने माझं मनोगत व्यक्त करण्याची, हे खरं सांगतो, ज्यावेळेला नोटरीची ही यादी 15,000 वकिलांचे नोटरीचे सर्टिफिकेट देणं इतकं सोपं नव्हतं. गेली 24 तास अखंडपणे बार काउन्सिलचा सगळा स्टाफ रात्रंदिवस काम करतो आहे. उद्या रविवार आहे, उद्याही चालू आहे. ज्यांची यादीत नावं आली नाहीत असे काही 50 जण अजून आहेत, त्यांची उद्या परवापर्यंत यादी येईल. आम्ही ते हमी घेतो, खात्री घेतो आणि आम्ही तुमच्या पाठीमागं आहोत. रात्री अपरात्री आमचे फोन चालू असतात, आपण फोन केला तरी आमच्या फोनचं आम्ही उत्तर देऊ. विशेष करून अभिनंदन आमच्या राजेंद्र उमापांचं. कारण हा ग्रस्त, मी अविवाहित माणूस असल्यावर किती फायदे असतात त्यामुळे तो वेळ जास्त देऊ शकतो ह्या मताचा मी आहे. पण त्यांनी पण 2चे 4 हात करावे अशी सारखी मी प्रार्थना करत असतो आणि आपणही प्रार्थना करूया की लवकरच त्या बंधनात ते अडकतील. जास्त बोलत नाही. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. यापुढे मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र गोवा बारचे उपाध्यक्ष सन्माननीय राजेंद्र उमाप सर यांना विनंती करतो. पुणे बार असोसिएशन च्या वतीनं नवनिर्वाचित नोटरी यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे माजी चेअरमन
आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान मार्गदर्शक डॉक्टर सुधाकर आव्हाड सर, ज्यांनी आत्ताच आपल्याला उत्कृष्ट मार्गदर्शन केलं, असे माझे वरिष्ठ सहकारी महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान सदस्य अहमद खान पठाण सर, ज्यांनी आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं, असे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष खामकर सर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट कुमार पायगुडे, पवन कुलकर्णी, सचिव माननीय मकरंद मते, चेतन हरपळे, खजिनदार प्रदीप चांदेरे, ऑडिटर श्रद्धा कदम, सर्व सन्माननीय सदस्य आणि आपण उपस्थित असलेले सर्व नोटरी, सर्व सीनियर ज्युनियर वकील बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपण सर्वजण भारत सरकारचे नोटरी झालेले आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. खरं तर पठाण सरांनी सांगितलं की प्रॅक्टिस करा आणि नोटरीकडे थोडंसं कमी लक्ष द्या, आणि कशासाठी थोडंसं घर खर्चासाठी सांगितलं. पण सर, भारत सरकारने त्यांची नोटरी म्हणून अपॉइंटमेंट केलेली आहे. नोटरीपद हे एवढं सोपं नाही आहे. इतक्या वर्ष अनेक दिग्गजांनी प्रयत्न करून देखील ते झालेले नाहीत. हे सर्व जे वकील बंधू भगिनी नोटरी झालेले आहेत त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत. 2013 साली मी ज्यावेळेस अध्यक्ष झालो त्यावेळेस एखाद्या JMFCकडे जायचं आणि ॲफिडेविट करायचं म्हणलं की ते सांगायचे, अहो तुम्ही आमच्या पुढे प्रॅक्टिस केलेली नाही, मग मी कशी सही करायची. त्यावेळेस माननीय आता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून रिटायर झाले, त्यावेळेस बदर साहेब या ठिकाणी PDJ साहेब होते, आणि मग त्यांच्याकडे मी विनंती केली की साहेब, नोटरीचं ॲफिडेविट करण्यासाठी त्या ठिकाणी आपण एखाद्या JMFCची अपॉइंटमेंट करा, आणि 2013 पासून प्रत्येक 3 महिन्याला एका JMFCकडे नोटरी संदर्भातलं कामकाज करण्याचा चार्ज असतो. एका JMFCकडे चार्ज असतो 3 महिन्यासाठीचा. परंतु आत्ता महाराष्ट्रातून जवळजवळ 14,648 नवीन केंद्र सरकारचे नोटरी झाले. त्यापैकी जवळजवळ 2,500हून जास्त नोटरी हे पुणे जिल्ह्यातील झालेले आहेत. त्याबद्दल विशेष आपलं अभिनंदन. आत्ता सर जवळजवळ 9 JMFC त्या ठिकाणी ॲफिडेविटचं काम करत आहेत. दररोज प्रत्येक JMFC 50 वकिलांचं ॲफिडेविट करून देत आहे. म्हणजे जवळजवळ 450 दररोज ॲफिडेविट या ठिकाणी कोर्टात होत आहे. खऱ्या अर्थानं त्याचं श्रेय बदर साहेबांना जातं, कारण त्यावेळेस त्यांनी आमची सूचना मान्य केली आणि त्या पद्धतीची व्यवस्था केली. खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आपण सर्वजण खूप भाग्यवान आहात, कारण शेवटी कोणाचंही भाग्य कुणी हिरावून घेऊ शकत नाही. त्याप्रमाणे तुम्ही कष्ट केलेले आहेत, परिश्रम केलेले आहे आणि जिद्द आणि चिकाटी ठेवलेली आहे, म्हणून तुमच्या सर्वांचं त्या ठिकाणी निवड झालेली आहे असं मी समजतो. आत्ताच पठाण सरांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेनं आपल्याला नो ऑब्जेक्शन किंवा गुड स्टँडिंग सर्टिफिकेट देण्यासाठी कशा प्रकारच्या उपाययोजना करता येतील, कशा प्रकारे वकील बंधू भगिनींना लवकरात लवकर ती NOC मिळेल. तर मी सांगू इच्छितो की बार काउन्सिलनं माझ्यावर जबाबदारी सोपवली. मी ऑनलाईन फॉर्म तयार केला आणि त्या ठिकाणी ऑनलाईन पेमेंटची व्यवस्था केली आणि 14,648 नोटरींना लवकरात लवकर NOC कशी मिळेल याचा प्रयत्न केला. पण आपल्या सांगण्यास अत्यंत खेद वाटतो की 14,648 नोटरी झाले, परंतु ऑनलाईन ॲप्लिकेशनची व्यवस्था केल्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन आमच्याकडे उपलब्ध झाले जवळजवळ 61,000. तुम्ही म्हणणार की साहेब नोटरी झाले 14,648, तुमच्याकडे अर्ज कसं काय आले 61,000? तर सर काय झालं, ऑनलाईन फॉर्म भरताना माझा जरा सनद नंबर चुकला. सर काय झालं, माझा जरा एअर चुकलं. सर काय झालं,
जरा थोडंसं नावामध्ये थोडीशी गडबड झाली. सर काय झालं, ते जरा UTR नंबर टाकण्यामध्ये माझी जरा गडबड झाली. मग कुणी 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, सगळ्यात जास्त विक्रम केला तो 31 वेळा. मग आता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं नाही, असू द्या, सासर आणि माहेर त्यांना माहिती आहे, असू द्या. काहींना कल्पना नव्हती नेमकं नाव आपलं बार काउन्सिलला सासरचं आहे की माहेरचं आहे. मग एकदा माहेरच्या वतीनं एकदा सासरच्या वतीनं. परंतु खऱ्या अर्थानं ऑनलाईन व्यवस्थेचं देखील व्यवस्था जरी केली तरी कशा प्रकारे त्याची त्रेपट होऊ शकते किंवा कशा प्रकारे त्याच्या अडचणी येऊ शकतात याचं उत्तम उदाहरण आम्ही नोटरीच्या ॲप्लिकेशननी NOCसाठी अनुभवलं. अख्ख्या महाराष्ट्रातून आम्हाला एवढे फोन आले की साहेब अजून नाही, तुम्ही सांगितलं होतं 2 ऑप्शन, बाय हँड आणि बाय पोस्ट, आम्ही तर पैसे भरले, इतक्या दिवस झाले पैसे भरले, अजून नाही. आम्हाला सांगण्यास अभिमान वाटतो की आमचे सर्व बार काउन्सिलचे कर्मचारी हे पहाटेपर्यंत काम करत असतात. तिथंच त्यांची सर्व झोपण्याची वगैरे व्यवस्था केलेली आहे. पण तरी देखील आमच्याकडून काही त्या ठिकाणी चुका झालेल्या आहेत. निश्चितपणे काहींच्या NOCमध्ये मिस्टर मिसेस झालेला आहे, काही ठिकाणी LLB मधला बी खाल्लेला आहे, अशा झालेल्या आहेत. परंतु आपण निश्चिंत राहावा, कुठल्याही प्रकारची अडचण NOCमुळे तुम्हाला येणार नाही याची खात्री बाळगा. याची खात्री मी उपाध्यक्ष या नात्याने आपल्याला देत आहे. दुसरी गोष्ट, आम्ही हा कामाचा आढावा लक्षात घेता तात्काळ नोटरी सेलला बार काउन्सिलच्या वतीने विनंती केलेली आहे. माननीय नामदार मंत्री महोदय यांच्याशी स्वतः मी बोललेलो आहे. त्यांचे पर्सनल सेक्रेटरी जे आहेत, प्रायव्हेट सेक्रेटरी जे आहेत, त्यांच्याशी मी स्वतः बोललेलो आहे. निश्चितपणे तारीख वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण NOC जरी तुम्हाला मिळालेले असले तरी आमचे अनेक बंधू आणि भगिनी अशा आहेत की ज्यांना LLBचं सर्टिफिकेट मिळत नाही. अनेक जणांना त्या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट असेल तर त्या संदर्भातल्या अडचणी आहेत. अनेक जणांची COP मिळालेली नाही. अशा अनेक अडचणी आहेत. म्हणजे जरी NOC मिळालेली असली, जरी ॲफिडेविट केलेलं असलं तरी ही जी काही कागदपत्रं आपल्याला द्यावीची आहेत त्याच्यासाठी निश्चितपणे आपल्याला मुदत ही आवश्यक आहे. तशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो आहे. आणि मला आशा आहे की सोमवारी किंवा बुधवारी तारीख वाढण्याची आमच्या वतीने आम्ही प्रयत्न करतो आहे. जर वाढली तर निश्चितपणे बुधवारपर्यंत ती वाढेल, अन्यथा वाढणार नाही. त्याच्यामुळं वाढणार नाही असं लक्षात घेऊन आपण सर्वांनी वेळेमध्ये जे काही आपल्याला डॉक्युमेंट द्यायचे आहेत ते पहिल्यांदा स्कॅन करून पहिल्यांदा मेल पाठवा. आणि तात्काळ जेवढी डॉक्युमेंट आपण मेल केलेली आहेत ते जी काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ती हार्ड कॉपी तुम्ही नोटरी सेलला पाठवा. निश्चितपणे कोणाची कुठली अडचण येणार नाही. कोणाला आली तरी शेवटी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नोटरीचं सिलेक्शन झालेलं आहे, अपॉइंटमेंट झालेलं आहे, त्याच्यामुळं त्या टेबलला काम करणारा देखील आमच्यासारखीच त्याची त्रेपट होणार आहे. त्याच्यामुळं तुमच्या ज्या काही झालेल्या चुका असतील त्या देखील त्या आपोआप त्या कागदपत्रामध्ये जिरल्या जातील अशी मला खात्री आहे. आपण सर्वजण व्यवस्थित कागदपत्र सादर करा, कुठाचंही नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या वतीनं आपल्याला जो काही त्रास झालेला आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. पुणे मार्चच्या मागणीनुसार कोर्ट नंबर 1 ते 9 हे कालपासून ॲफिडेविटसाठी माननीय जिल्हा न्यायाधीशांनी अलॉट केलेले आहेत. तसेच महाराष्ट्र आणि गोवा बारचे सन्माननीय सदस्य विठ्ठल कोंड देशमुख साहेब आज DC त्यांच्याकडे 12 लागल्यामुळे त्यांनी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी सांगितलेलं आहे. ते आज उपस्थित राहू शकले नाहीत. यापुढे मी आपल्या सर्वांचे गुरुवर्य डॉक्टर सुधाकर आवड सर आपल्याला मार्गदर्शन करतील.
पुणे बार असोसिएशनचे आमचे तडफदार अध्यक्ष मित्र संतोषजी, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे उपाध्यक्ष आमचे मित्र उमापसाहेब, दुसरे आमचे सन्मित्र पठाण सर, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष पवनजी, कुमारजी, मतेजी आणि आमची कार्यकारिणी, आजी माझी अध्यक्ष, बंधू आणि भगिनी. खरं तर आज आपणा सर्वांचं जे भारत सरकारचे नोटरी म्हणून नेमणूक झालेली आहे त्याबद्दल प्रथम मी आपणा सर्वांचं अभिनंदन करतो. त्याचसोबत आपल्या सन्मित्रांनी तुम्हाला हसत खेळत जे चिमटे काढले ते हसण्यावर नेऊ नका, हलक्यामध्ये नेऊ नका, कारण त्याचे परिणाम मी आता तुम्हाला सांगणार आहे. अनेक नोटरींच्या विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारच्या डीसी कशा होतात, त्या बार काउन्सिलकडे कशा जातात आणि त्या शेवटी नोटरी होताना कशा आडव्या येतात हेही मी 2 मिनिटात तुम्हाला सांगणार आहे. एवढंच नव्हे तर अनेक नोटरींच्या विरुद्ध वेगवेगळे फौजदारी खटले दाखल होतात आणि किरकोळ गोष्टीसाठी आपण केलेल्या तडजोडी आपल्याला आयुष्यभरासाठी अडचणीच्या कशा ठरतात याचंही आपण मित्रांनो चर्चा करणार आहोत. ही चर्चा करण्याच्या आधी मी तुम्हाला असं सांगेन की नुकतीच जी ही नेमणूक झालेली आहे, ही नेमणूक इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. महाराष्ट्रामधनं 14,000 आणि 400 वगैरे असे लोक नेमणुकीत आलेले आहेत. एकट्या पुण्यामध्ये 2,500 लोक आलेले आहेत. मित्रांनो, नोटरीचा अनुभव जितका चांगला आहे तितका तो चांगलाही नाही. कारण आम्ही पाहिलेलं आहे का अनेक बिल्डरांच्या ऑफिसमध्ये, अनेक मोठ्या लोकांच्या ऑफिसमध्ये नोटरीचे रजिस्टर ठेवलेले असतात आणि मग त्यातून एखादा काहीतरी असा चुकीची गोष्ट घडते, अनाहूतपणे घडते आणि मग आपल्या जीवनाचा किंवा आपल्या प्रोफेशनचा जो करिअरचा भाग असतो तिथे आपण आपल्याला फाशी लावून घेतो. छोट्या ह्या क्षुद्र गोष्टीसाठी आपण आपल्या करिअरमध्ये अडचणी निर्माण करायच्या का नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे. यांच्यासारखं हसत खेळत सांगणार नाही, गांभीर्यानं सांगणार आहे. कारण तुम्हाला त्या गांभीर्याची जाणीव नक्की झाली पाहिजे की अरे आपल्याला हा जो मुकुट मिळालेला आहे हा मुकुट हा काटेरी मुकुट आहे. तो काटेरी कसा आहे आपण याची चर्चा करणार आहोत मित्रांनो. तसं पाहता आमचे सन्मित्र पठाण सर म्हणाले की नोटरी हे शिक्के मारण्याचं काम आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या वकिलीकडे लक्ष जरूर ठेवलं पाहिजे. मी त्यांच्याशी सहमत आहे, पण मी पूर्णपणे सहमत नाही. मित्रांनो, नोटरी म्हणजे फक्त शिक्के मारण्याचं काम नाही. ते कसं नाही हेही मी तुम्हाला सांगणार आहे. नोटरीचं काम करताना कोणते कायदे वाचले पाहिजेत, ते कसे महत्त्वाचे आहेत आणि तुमचं त्याच्यामुळे नुसतं हे शिक्के मारण्याच्या कामासोबतच कायद्याचं ज्ञानसुद्धा कसं समृद्ध झालं पाहिजे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. मी इथे येण्याच्या पूर्वी साहजिकच शिक्षक असल्यामुळे, वकील असल्यामुळे मी माझी एक नोट तयार करत होतो आणि म्हणून मी आपले नोटरी संघाचे अध्यक्ष प्रवीणजी नलवडे यांना एक फोन केला होता. म्हटलं सर, ते आमचे सन्मित्र आहेत, आता आहेत की नाही मला माहीत नाहीत, पण प्रवीणजींना मी विचारलं की काय. म्हटलं प्रवीणजी, ते जे नोटरी पब्लिककडे आपण प्रोटेस्ट करतो, त्याची नोटीस ऑफ डिसऑनर देतो, असे काही केसेस तुम्ही केलेत का? त्यामुळे सर ते पुण्यात होत नाही, मुंबईत होतं. मित्रांनो, इतका गंभीर विषय आहे की जे नोटरीचं काम आपल्याला कायद्यानं करायचं आहे ते नुसत्या मुंबईतच कशाला व्हावं, तुमच्यापैकी सगळ्यांना ते जमलं पाहिजे. त्यासाठी मी खरा आज इथे उभा आहे. नुसतं ट्रू कॉपीज करणे, नुसते ॲफिडेविट करणे, नुसत्या पॉवर ऑफ अटर्नी करणे एवढंच काम तुम्हाला करायचं नाही, तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881च्या प्रमाणे ज्या ज्या कृती तुम्हाला करता येतात त्या सगळ्या कृती करण्याचे सुद्धा आपल्याला एम्पॉवरमेंट कशी आहे आणि ते काम आपल्याला कसं करता येईल तेही आपण मित्रांनो बघणार आहोत. हे सगळं करत असताना आपण प्रथम बघूया काय आहे नोटरी, काय आहे ही नोटरीची अपॉइंटमेंट. नोटरीची अपॉइंटमेंट वकिलापेक्षा काही वेगळी आहे काय? आणि मित्रांनो, जर का आपण अभ्यास केला, त्याचा थोडासा इतिहास तपासला तर आपल्या लक्षात येईल की विल्यम शेक्सपियर, द ग्रेट पोएट, द प्ले राईट हिमसेल्फ, ॲक्टर हिमसेल्फ वॉज अ नोटरी लाईक यू. पठाण सर हे शिक्के नाही मारणार, हे शेक्सपियरच्या लाईनी जाऊन बसलेले आहेत. मार्क ट्वेन नावाचा एक तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना, विनोदवीर होता किंवा ते अत्यंत ह्युमरस असे बोलणारे भाष्य करणारे होते. ते मार्क ट्वेन सुद्धा नोटरी होते मित्रांनो. जर का आपण ब्रिटिश साम्राज्याचा इतिहास पाहिला तर मोठमोठे वकील जे इंग्लंडमध्ये खूप मोठे वकील झाले ते सुद्धा सुरुवातीला नोटरी होते. एवढंच कशाला,
जर का तुम्ही मुंबईच्या फोर्ट भागात हायकोर्टाच्या आसपास जर का हिंडलात तर अनेक जुन्या वकिलांच्या पाट्या ॲडव्होकेट अँड नोटरी अशा दिसतील. अनेक मुंबई उच्च न्यायालयाचे जे अनेक ज्येष्ठ वकील झाले ते आयुष्याच्या सुरुवातीला नोटरीच होते, ॲडव्होकेट अँड नोटरीच होते. मित्रांनो, या अनेक तरुण नोटरींच्या मध्ये मला अनेक जजेस आणि अनेक मोठे वकील दिसून येत आहेत. एवढंच मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे. हे करत असताना ही जी नोटरीची गोष्ट आहे ना मित्रांनो, कशासाठी आहे? जर का आपल्याला JMFC नेमता येतात, JMFCकडे ॲफिडेविट करता येतं, किंवा आपल्याला रजिस्ट्रार कचेरी जाऊन पॉवर ऑफ अटर्नी करता येते. कशाला बरं हा खटाटोप केला असेल? आणि यासाठी आपल्याला 13व्या किंवा 14व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये जी कॉमन लॉची सिस्टीम होती त्याकडे गेलं पाहिजे. सुरुवातीपासून जर इतिहास तपासला तर जेव्हा समाजामध्ये अशिक्षितपणा होता, इलिटरसी होती, आणि जेव्हा समाज शिक्षित नव्हता तेव्हा जे व्यवहार होत असत, जे डॉक्युमेंटेशन होत असत, त्याची ऑथेंटिसिटी काय करायची, त्याचा जेन्युइननेस कसा तपासायचा, आणि त्यासाठी नोटरीची नेमणूक होत होती. त्यासाठी नोटरी होते दोज पीपल दे ऑथेंटिकेटेड सच डीड्स अँड डॉक्युमेंट्स. आपण पाहतो आजही आपल्याकडे प्रथा आहे, आणि आमच्याकडे तर ग्रामीण भागात ती आहेच आहे. तालुक्याच्या ठिकाणी कोणताही दस्त लिहिल्यानंतर त्या दस्ताच्या खाली त्या स्क्राईबचं नाव असतं आणि त्याची सही असते. जो लेखक असतो, तो जो लिहिणारा असतो, तो लिहिणारा आपली सही करतो आणि त्याला आपण स्क्राईब असं म्हणतो. हेच स्क्राईब इंग्लंडमध्ये 13व्या आणि 14व्या शतकामध्ये नोटरीचं काम करत होते. म्हणजेच थोडक्यात नोटरीचं काम माझ्या मते हे अत्यंत उच्च दर्जाचं काम आहे. आपण फक्त शिक्के मारण्याचं काम करू नये. जसं पठाण सर म्हणाले 50% मी सहमत आहे, 50% पुढचा भाग आहे. आपण काय अभ्यास करायचा, जो अभ्यास करायचा ना मित्रांनो, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. का बरं? एखाद्या वेळेस तुम्ही नोटरी झालात आणि तुम्हाला कोणतरी एखाद्याने विचारलं, सर ते मला जे सर तपासणीचं ॲफिडेविट कोर्टात द्यायचं आहे ना, सिव्हिल कोर्टात द्यायचं आहे, तर ते सर तपासणीचं ॲफिडेविट मी नोटरीकडे केलं तर चालेल काय? आणि तुम्ही सांगाल हो चालतंय. आणि मग त्यांनी विचारलं कशात लिहिलं आहे? मग तुम्ही कोणतरी तुमच्या अध्यक्षांना, नलवडे साहेबांना, आणखी कोणतरी आहेत नोटरी, सिनियर नोटरी, त्यांना फोन करणार. तुम्हाला कळालं पाहिजे की मी कशाच्या आधारे हे करतो आहे. त्यासाठी आपण CPCचा 139 सेक्शन कसा वाचायचा, एव्हिडन्स ॲक्टचा सेक्शन 1 कसा वाचायचा, एव्हिडन्स ॲक्टचा सेक्शन 56-57 कसा वाचायचा, एव्हिडन्स ॲक्टचा सेक्शन 85 कसा वाचायचा, एवढंच नव्हे तर ऑर्डर 18 आणि ऑर्डर 19 कशी वाचायची ह्याचा अभ्यास करायचा आहे. नुसते शिक्के नाही मारायचे. याचा जर का अभ्यास तुम्ही केलात तर तुम्हाला समृद्ध नोटरीशिप करता येईल. आपल्याला नुसते शिक्के मारणारे नोटरी नको, समाधानकारक काम करणारे नोटरी करायचे, ज्याच्या आधारे तो केलेला अभ्यास तुम्हाला तुमच्या वकिलीमध्ये सुद्धा उपयोगाचा ठरू शकेल. आणि मग मला असं वाटतं खऱ्या अर्थाने आपल्याला नोटरी झाल्याचा आनंद मिळू शकेल. मला हे माहिती आहे की तरुण वकिलांच्यासाठी नोटरीशिप याला रोजीरोटी म्हणायला काहीच हरकत नाही. जे भारत सरकारने भलं निवडणुकीच्या तोंडावरती का होईना हे जे सरसकट नोटरी नेमलेले आहेत त्याचा फार सोपा हिशोब आहे सर. निंबाळकर सर, हिशोब फार सोपा आहे. 14,000 हे फक्त महाराष्ट्रातले. प्रत्येक घरात कमीत कमी 8-10 लोक तर असतात. मग 14,000 गुणिले 10 तो जो गुणाकार होता, एवढी कुटुंब ओबलाईच झाली ना हो. आता तुमच्यापैकी कोणी जरी असला तर जरीही मोदी हे तर मुमकिन हे असं नसलं म्हणलेला नसला तरीसुद्धा काय म्हणेल, अरे भाजपच्या काळात माझी नेमणूक झाली होती. म्हणजे थोडक्यात ही झालेली नेमणूक एका अर्थानं आपल्याला फायदेशीर आहे. याचा आपण फक्त प्रॅक्टिकल युटिलिटी म्हणून उपयोग करून घेऊया. खरं तर भारतामध्ये जी नोटरीची पद्धत सुरू झाली, ही नोटरीची पद्धत ब्रिटिशांनी आपल्यासोबतच आणलेली होती. जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी 1881 साली निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट नावाचा कायदा पास केला. आणि जर का तुम्ही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट काढला तर त्याच्यामध्ये तुम्हाला नोटरीचा उल्लेख सापडतो. हा नोटरीचा उल्लेख त्या कायद्यामुळे भारतात आला आणि हळूहळू नोटरीची नेमणूक करण्यात आली. का बरं ह्या 3 शहरामध्ये जास्त नोटरी नेमले गेले? आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, मद्रास, बॉम्बे आणि कोलकाता. ही 3 गावं काय होती? ही 3 शहरं काय होती? मेट्रोपॉलिटन सिटीज. या 3 ठिकाणी प्रेसिडेन्सी टाउन्स एस्टॅब्लिश झालेले होते आणि म्हणून या 3 शहरामध्ये सुरुवातीला हायकोर्ट्स
सुप्रीम कोर्ट याची स्थापना झालेली होती. 1777 साली सुप्रीम कोर्ट आणि 1861-62 साली हायकोर्ट्स अशा 3 शहरामध्ये निर्माण झालेले होते. आणि म्हणून या 3 शहरामध्ये प्रामुख्यानं नोटरीची ऑफिसेस स्थापली गेली आणि ती फ्लरिश झाली. अनेक मोठमोठे वकील हे सुरुवातीला नोटरीच होते. आणि अशा रीतीने हा नोटरीचा कायदा आला. 1881 साली नोटरी नेमले गेले. पण मित्रांनो, त्यांना फक्त जी फंक्शन्स होती, त्यांना जी कार्य करायची होती ती फक्त निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट खालचीच कार्य करायची होती. यथावकाश ही परिस्थिती बदलली आणि ही बदललेली परिस्थिती ह्या बदललेल्या परिस्थितीमध्ये शेवटी भारत सरकारने असं ठरवलं की फक्त नोटरी पुरतं किंवा फक्त निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट पुरतं यांची मर्यादा ठेवायची नाही. लेट अस इन्क्रीज द स्कोप ऑफ द नोटरियल वर्क. ते मगाशी गमतीनं सरांना म्हणायचं होतं, मला बसल्या बसल्या सर ते म्हटले, अरे हे नोटरियल वर्क नोटोरियस वर्क होऊ नये. जर का हे नोटोरियस वर्क व्हायचं नसेल तर आपण काय केलं पाहिजे? फक्त मित्रांनो 37 सेक्शन वाचायचे. 1 ते 15 सेक्शन नोटरीज ॲक्ट 1952 आणि रूल्स 1 to 17 द नोटरी रूल्स प्रोव्हाइडेड इन दिस बिहाफ इन द इयर 1956. बस एवढंच वाचायचं आहे. जर का तुम्हाला इतके सुंदर पैसे मिळवायचे, इतकी सुंदर प्रॅक्टिस करायची, त्यासोबतही आपल्याला वकिलीला समृद्ध करायचं, फक्त मित्रांनो 37 सेक्शन वाचायचे. त्या 37 सेक्शनपैकी सुद्धा तुम्हाला फक्त 5 किंवा 6 सेक्शन वाचायचे आहेत. महत्त्वाचे सेक्शन्स, महत्त्वाच्या तरतुदी. आणि आपण नोटरी झाल्यावर जर का आपल्याला रिस्पेक्टफुली नोटरीशिप करायची असेल तर काय केलं पाहिजे? मित्रांनो, इतकं सोपं नाही. नुकतंच एक 3-4 महिन्यापूर्वी मद्रास हायकोर्टासमोर एक केस निर्माण झाली होती. मी तुम्हाला सांगणार आहे. त्या केसमध्ये मुद्दा निर्माण झालेला होता की सेक्शन 13 नोटरीज ॲक्ट प्रमाणे जे नोटरींना इम्युनिटी दिलेली आहे, जे त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे, ते उपलब्ध आहे किंवा नाही. आणि मद्रास हायकोर्टाने सांगितलं नाही. जर का नोटरीनं आपले लिमिट्स एक्सीड केले तर त्याच्यावरती फौजदारी गुन्हा करायला काहीच हरकत नाही, त्यासाठी संरक्षण दिलं जाणार नाही असंही जाहीर केलेलं आहे. आपण हे सर्व पुढच्या अर्ध्या पाऊण तास किंवा 1 तासामध्ये जोपर्यंत आपण कंटाळत नाही तोपर्यंत बघणार आहोत. मग ह्या रीतीने जर का अभ्यास करायचा असेल, हा जो पहिला नोटरीचा ॲक्ट आहे, त्या नोटरीच्या ॲक्टमध्ये नेमकं काय सांगितलं आहे, काय आपले फंक्शन्स असतात, त्यासाठी मित्रांनो आपल्याला 2 गोष्टी समजावून घ्याव्या लागतात. यासाठी सेक्शन 2B मध्ये एक व्याख्या दिलेली आहे. सेक्शन 2B मध्ये इन्स्ट्रुमेंटची व्याख्या दिलेली आहे. काय असतं इन्स्ट्रुमेंट? या इन्स्ट्रुमेंट संबंधाने तुम्हाला बऱ्याच पॉवर दिलेल्या असतात ह्या नोटरीज ॲक्टमध्ये. टू व्हेरीफाय, टू सर्टिफाय, टू ऑथेंटिकेट अँड टू अटेस्ट एनी इन्स्ट्रुमेंट. म्हणजे थोडक्यात पहिलीची जी तुमची पॉवर आहे ती पॉवर सेक्शन 8 रेड विथ सेक्शन 2B ह्या सेक्शन्समध्ये सांगितली. काय करतो नोटरी नेमका? आपण उदाहरणार्थ एखाद्या नोटरीकडे जातो, एखादं डॉक्युमेंट त्यांच्याकडे ऑथेंटिकेट करून घेतो. म्हणजे काय करत असतो आपण? काही नाही मित्रांनो, सेक्शन 2B रेड विथ सेक्शन 8 आणि सेक्शन 8चा पहिलाच क्लॉज सांगतो काय असतं नोटरीचं फंक्शन. टू व्हेरीफाय, टू सर्टिफाय, टू ऑथेंटिकेट अँड टू अटेस्ट एनी इन्स्ट्रुमेंट. आणि काय असतं इन्स्ट्रुमेंट? त्या इन्स्ट्रुमेंटची व्याख्या सेक्शन 2B मध्ये सांगितली. आणि सेक्शन 2B मध्ये सांगितलं आहे दॅट इन्स्ट्रुमेंट इन्क्लूड्स काय इन्क्लूड्स ऑल सच डीड्स अँड डॉक्युमेंट्स ऑर सच डॉक्युमेंट्स विच डॉक्युमेंट्स विच इज आर purporting to create any right or liability that is created, that is modified, that is limited, that is extended, that is suspended, not only suspended, that is extinguished, and that is transferred or that is recorded. This is all इन द फर्स्ट इन्स्टन्स यू हॅव टू डील. आता जेवढं सांगितलं एवढं तुम्हाला जर का पहिल्यांदा समजलं तर मला असं वाटतं नोटरीचं काम करायला आपल्याला सोपं जाईल. या कायद्याच्या कलम 7 मध्ये काय सांगितलंय? कलम 7 असं म्हणतो तुमच्या सहीला काहीच किंमत नाही, नोटरीच्या सहीला काहीच किंमत नाही जोपर्यंत नोटरी त्यांना कायद्यानं दिलेलं सील उठवत नाही तोपर्यंत तुमची सही नाही. म्हणजे थोडक्यात नोटरीची प्रत्येक सही हिला जर का कायदेशीर स्टेटस यायचं असेल, कायदेशीर महत्त्व प्राप्त व्हायचं असेल, काय असलं पाहिजे? सील.
जसं एखादी कंपनी असते, त्या कंपनीचं सील महत्त्वाचं असतं, ते सील असल्याशिवाय तुमच्या सहीला किंमत नाही. तसं नोटरीच्या केसमध्ये सुद्धा तुमचं सील असल्याशिवाय तुमची सही महत्त्वाची नाही, सेक्शन 7 सांगतो. आणि मग सेक्शन 8 आपल्याला सांगतो काय काय फंक्शन्स तुम्ही आता परफॉर्म करणार आहात. आणि त्या सांगितलेल्या फंक्शन्समध्ये मित्रांनो, प्रामुख्यानं जे फंक्शन्स आहेत ते 3 प्रकारात वर्गवारी करता येतात. पहिलं फंक्शन असं आहे, जसं मी आता तुम्हाला सांगितलं, टू व्हेरीफाय, टू सर्टिफाय, टू ऑथेंटिकेट अँड टू अटेस्ट एनी इन्स्ट्रुमेंट, आपण बघणार आहोत. अँड दुसरं एक फंक्शन सांगितलंय, टू ॲडमिनिस्टर ओथ अँड टू टेक ॲफिडेविट्स, शपथ द्या आणि प्रतिज्ञापत्र करून घ्या, हे पण एक सांगितलंय. दिस इज वन पार्ट. सेकंड पार्ट जो आहे ना मित्रांनो, तो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटशी निगडीत आहे. बरेचसे फंक्शन्स हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या खालचे आहेत आणि त्यामध्ये नोटिंग ऑफ प्रोटेस्ट, नोटिंग ऑफ डिसऑनर, ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे सगळे नोटरीचे फंक्शन्स आहेत. फ्रेंड्स, इन मेनी केसेस अ नोटरी बिकम्स विटनेस बिफोर द कोर्ट. तुम्ही करत असलेल्या कामामध्ये जेव्हा कोणत्याही स्वरूपाचा खटला निर्माण होतो तेव्हा तुम्हाला साक्षीदार व्हायचं आहे आणि म्हणून तुम्ही तितकं तत्पर आणि तितक्या अलर्ट मोडमध्ये असलं पाहिजेच. कोणचंही नोटरीचं काम करताना ते कसं असायचं ते आपण बघतोय आता. मग ह्या सेक्शनमध्ये एवढं सांगितल्यानंतर खाली आणखी लिहिलं आहे, तुम्हाला एवढंच काम नाही करायचं. यू कॅन ॲक्ट ॲज आर्बिट्रेटर, यू कॅन ॲक्ट ॲज मेडिएटर ऑल्सो इफ सो डायरेक्टेड, अँड द कोर्ट मे डायरेक्ट यू टू टेक एव्हिडन्स टू. तुम्हाला सिव्हिल कोर्ट किंवा क्रिमिनल कोर्ट साक्षी पुरावा नोंदवा याचं पण काम सोपवू शकतं. आर्बिट्रेटर व्हा असं पण सांगू शकतं, मेडिएटर व्हा असं पण सांगू शकतं. म्हणजे आपल्याला फक्त शिक्के नाही मारायचे. आपण जर का पूर्ण अभ्यासू असलो आणि जर का आपल्या अभ्यासाची माहिती सर्वांना मिळाली तर मला वाटतं मित्रांनो तुम्हाला विविध प्रकारची कामं करायला परवानगी असते. हे सेक्शन 7 आणि सेक्शन 8 मध्ये सांगितलंय. एकीकडे हे सगळं सांगत असताना आपल्याला प्रथम काही शब्द समजावून घेतले पाहिजेत. आपल्याला इथून तिथून आपण असं पाहिलं, टू अटेस्ट, टू व्हेरीफाय, टू सर्टिफाय. का बरं पार्लमेंटनी 4 वेगळे शब्द वापरले असतील? कशासाठी पार्लमेंट 4 वेगळे शब्द वापरेल? जर का 4ही शब्दाचा एकच अर्थ असता पार्लमेंटने एकच शब्द वापरला असता, टू अटेस्ट, टू सर्टिफाय, टू व्हेरीफाय, टू ऑथेंटिकेट. ज्या अर्थी 4 वेगळ्या प्रकारचे शब्द वापरलेत त्या अर्थी काहीतरी वेगळा अर्थ असला पाहिजे. म्हणजेच थोडक्यात नोटरियल फंक्शन्स किंवा नोटरीचे फंक्शन्स आहेत ही पार्लमेंटनं हेतुपुरस्सर 4 प्रकारात विभागलेत. टू व्हेरीफाय, टू सर्टिफाय, टू ऑथेंटिकेट अँड टू अटेस्ट. अटेस्ट शब्द प्रथम घेतो चर्चेला. अटेस्ट म्हणजे काय? एनीबडी? एक तरुण मुलाने किंवा मुलीनं, आय एम सॉरी, एका तरुण भगिनीने किंवा बंधूने सांगावं अटेस्ट म्हणजे काय? कोण सांगताय? तरुणांनी सांगा. हे अटेस्टिंग तर तुमचं काम आहे मित्रांनो. लेट अस सी व्हॉट इज अटेस्ट. टू अटेस्ट म्हणजे साक्ष म्हणून सही करणे. पण एखाद्या दस्तावरती तुम्ही नुसती सही करून टाकली असेल किंवा तुम्ही ते रजिस्टरवरती सही केली किंवा एखाद्या कोणातरी फार मोठ्या व्हीआयपीचं काम होतं, चांगले पैसे मिळणार आहेत आणि मग त्याने निरोप दिला, तेवढं तुमचं एक सही करून डॉक्युमेंट पाठवा, मी सही करतो. मग तुम्ही सगळे शिक्के वगैरे मारले त्या डॉक्युमेंटवरती, तुमची सही करून टाकली आणि त्या व्हीआयपीच्या सहीसाठी तुमचं डॉक्युमेंट गेलं. इज इट प्रॉपरली अटेस्टेड? तो सेक्शन 8 मधला पहिला जो क्लॉज आहे अटेस्ट. लेट अस सी व्हॉट दिस अटेस्ट मीन्स. And it has been said that every signature is not attesting. एखाद्या दस्तावरती तुम्ही किंवा मी सही केली म्हणजे अटेस्ट केलं असं होत नाही. देअर मस्ट बी ॲनिमस अटेस्टंडी. कोणताही दस्त किंवा त्यावर जर का तुम्ही तुमची सही केली असेल, नुसती सही कधीही किमतीची नाही. ती सही करताना तुमचा काय उद्देश होता, तुमचा काय इंटेन्शन होतं हे महत्त्वाचं ठरतं. and therefore when matter goes to the courts of law, not only signature but the intention behind signature also becomes relevant. आणि जेव्हा हे इंटेन्शन बघायचं असतं तेव्हा लॅटिन भाषेमध्ये म्हटलंय ॲनिमस अटेस्टंडी. Whenever a person signs any document with intention to become witness thereto, then that is said to be animus attestandi. Mere signing will not make you any witness. This you have to understand. म्हणजे थोडक्यात आपल्या समोर येणाऱ्या त्या पक्षकाराची किंवा त्याला आयडेंटिफाय करणाऱ्या वकिलांची जेव्हा सह्या तुमच्या समोर होत असतात तेव्हा केवळ तुम्ही सही केली म्हणजे काही होणार नाही.
ती सही करताना तुमचा त्या बाकीच्या सह्यांना अटेस्ट करण्याचा उद्देश असला तरच तेव्हा ॲनिमस अटेस्टंडी असेल आणि मग तर हे डॉक्युमेंट पूर्ण होईल, नाहीतर होणार नाही. समटाईम्स पर्सन कम्स आणि ही एक्झिक्यूट्स. एक्झिक्युशन म्हणजे काय? काय फरक आहे एक्झिक्युशन आणि अटेस्टेशनमध्ये? नोटरी नीड नॉट एक्झिक्यूट. नोटरीने एक्झिक्यूट नाही करायचं, नोटरीने अटेस्ट करायचं आहे. एक्झिक्युशन आणि अटेस्टेशनमध्ये काय फरक असतो? वेन आय माय सेल्फ साइन एनी डॉक्युमेंट फॉर माय सेल्फ, दिस इज एक्झिक्युशन. And when I am making this execution and you like a notary say, yes, Mr. A sign in my presence, and then that becomes attestation. Friends, therefore, I try to understand that there shall be animus executandi and animus attestandi. These two intentions should match. This intention or animus is important in respect of this jurisprudential aspect of notary's work. Secondly, in respect of notary's work, there is second consequence stated, and that second consequence is stated as to administer oath, and to take affidavits. जर का तुम्ही गेलात आणि somebody ask you, गमतीन तुम्हाला कोणतरी विचारलं, सर तुम्ही हे ॲफिडेविट करताय किंवा हे डॉक्युमेंट करताय, हे कशाच्या आधारे तुम्हाला मला शपथ देता येते हो? तुम्ही त्याला म्हणता सांग शपथेवर की देवा शपथ खरं सांगेल आणि मग सही घे. तो म्हणेल सर तुम्ही कोण आहात? मला ते राष्ट्रपती शपथ देतात ते माहिती आहे, किंवा गव्हर्नर शपथ देतात ते माहिती आहे, पण किंवा तुमचे मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये शपथ देतात ते माहिती आहे. तुम्हाला कोणी अधिकार दिले? आर यू जज? यू आर नॉट जज. इफ यू आर नॉट जज, हू एम्पॉवर्स यू? And it is said, friends, there is another law in this behalf, the Oaths Act of 1969. यासाठी आणखी एक कायदा आहे, तो म्हणजे शपथेविषयीचा कायदा, द ओथ्स ॲक्ट ऑफ 1969. तो जो ओथ्स ॲक्ट ऑफ 1969 आहे त्यामध्ये ही तरतूद आहे की ज्या आधारे तुम्हाला अशा प्रकारची ओथ देण्याचा अधिकार असतो. कधी कधी बघा दोन शब्द वापरले जातात. आपण बघा काही ठिकाणी असं म्हणतो ओथ इज गिवन, आय स्वेअर इन द नेम ऑफ द गॉड. जुन्या काळी प्रथा असायची की जो माणूस शपथ घेणार आहे त्या शपथ घेणाऱ्या माणसाला त्याच्या हातामध्ये बायबल दिलं जायचं किंवा गीतेचा ग्रंथ दिला जायचा. त्याने तो उजव्या हातामध्ये घ्यायचा, वर करायचा आणि तो म्हणायचा देवा शपथ खरं सांगेन. दिस वॉज अ फॉर्मल मेथड टू स्वेअर इन द नेम ऑफ द गॉड. पण काही माणसांनी सांगितलं हळूहळू समाज बदलायला लागला. जसा समाज बदलायला लागला तसं लोकांची मानसिकता बदलायला लागली आणि काही लोकांनी सांगितलं मी नाही देवात विश्वास ठेवत, आय डोंट बिलीव्ह इन गॉड, अथेइस्ट ज्याला म्हणतात. मग त्यांनी डिक्लेअर केलं सर हे तुमचं जे शपथ द्यायची गोष्ट मला काय नाही मान्य. मग तरी आपण त्याला म्हणायचं नाही नाही आजच्यापुरती शपथ घे. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल काही ठिकाणी शब्द असतात ओथ आणि काही ठिकाणी असतं सॉलोमन अफर्मेशन. काय सॉलोमन अफर्मेशन? नाही का तुम्ही पाहता आय डू हिअर बाय स्टेट ऑन सॉलोमन अफर्मेशन. का बरं सॉलोमन अफर्मेशन? वाय नॉट ऑन ओथ? काय फरक आहे ओथ आणि सॉलोमन अफर्मेशनमध्ये? जेव्हा जेव्हा सॉलोमन अफर्मेशन असतं दॅट इज बेस्ड ऑन युअर कॉन्सायन्स. मी माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून असं सांगतो की सॉलोमन अफर्मेशन, आणि मी गीतेला स्मरून सांगतो की इन द नेम ऑफ द गॉड ऑर दॅट इज ओथ. म्हणून आपण आपल्या ह्या कामामध्ये दोन प्रकारच्या गोष्टी आढळतात. द ओथ इज ॲडमिनिस्टर्ड अँड समटाईम्स ऑन सॉलोमन अफर्मेशन. आपण बघा तुमच्याकडे एखादं ॲफिडेविट आलं, एक्झामिनेशन इन चीफचं ॲफिडेविट तुमच्याकडे जर आलं, त्याच्या खाली लिहिलेलं असतं का आय स्वेअर इन द गॉड इन द नेम ऑफ द गॉड? नो, सॉलोमन अफर्मेशन. का बरं? म्हणजे थोडक्यात कायद्याला दोन्ही प्रकारच्या ह्या सत्यलिपी मान्य आहेत. एक तर देवाशपथ म्हणून सांगता येतं किंवा आपल्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून सांगता येतं. दोघाचाही परिणाम एकच. आपल्याला जर सहज कोणी विचारलं, एखाद्या पक्षकाराने आपली फिरकी घ्यायचं ठरवलं, सर ते स्वेअरिंग इन द नेम ऑफ द गॉड आणि हे स्वेअरिंग काय असतं, तर आपल्याला माहिती पाहिजे सॉलोमन अफर्मेशन काय आहे आणि ओथ काय आहे याचा फरक आपल्याला नक्की माहिती असलं पाहिजे. ही गोष्ट आपल्याला पाहिली पाहिजे. याशिवाय काय असतं नोटरीचं काम. नोटरीचं काम एवढ्यापुरतं मर्यादित नाही. मी तर म्हणेल याच्यापेक्षा खरे पैसे कशात आहेत ते तुम्हाला सांगतो. नाहीतरी आपण आता ज्युनियर वकिलांच्या रोजीरोटीचाच विषय बघतोय ना,
जर का ज्युनियर वकिलांच्या रोजीरोटीचाच विषय असेल, खरे पैसे तुम्हाला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट खालच्या गोष्टीमध्ये आहेत. एखादा ॲफिड्यूट द्यायला आला, एखाद्याने ॲफिड्यूट केलं, तुम्ही त्याला किती पैसे मागू शकणार? जे काही तुमची फी आहे तेवढे पैसे मागू शकणार. त्या पैशासोबत आणखी काय मागणार की ते तुमचे स्टॅम्प बिम त्याचे पैसे येतात. परंतु त्या येणाऱ्या माणसाकडे कुठंतरी त्याला त्याचं रेशन कार्ड काढायचं असतं, कुठे त्याला आणखी कुठलं तरी कार्ड काढायचं असतं. त्या गरीब माणसाला तुम्ही 50 रुपयापेक्षा 100 रुपयापेक्षा जास्त पैसे पण मागू शकणार नाही. पण जर का तुम्हाला एखादी 1 कोटी रुपयाची प्रॉमिसरी नोट आली, 1 कोटी रुपयाचं बिल ऑफ एक्सचेंज आलं, मग मात्र जर का तुम्ही ती प्रोसिजर नीट आत्मसात केली असेल आणि जर त्याला तुम्ही सांगितलं इतर नोटरीला येत नाही ना, मला येत आहे, आणि जर का त्याला पुण्यामध्ये असे नोटरी भेटायला लागले आणि जर त्यांनी सांगितलं आय नो व्हॉट इज प्रोटेस्ट, आय नो व्हॉट इज डिशॉनर, हाऊ बिल इज डिशॉनर्ड, आय एम रेडी टू बिकम विटनेस इन द कोर्ट्स ऑफ लॉ, मला वाटतं तुम्हाला खूप चांगली फी मिळू शकते. त्यासाठी खूप अभ्यास केला पाहिजे. आणि हा जर अभ्यास करायचा असेल तर फक्त आणि फक्त हे 15 सेक्शन्स आणि ते 17 रूल एवढं पुरेसं नाही. याशिवाय आपण काय वाचलं पाहिजे? याशिवाय आपण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचा सेक्शन 4 वाचला पाहिजे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचा आपण सेक्शन 5 वाचला पाहिजे, आणि त्यानंतर त्या ॲक्टचे सेक्शन 91 ते 104 सेक्शन वाचले पाहिजेत. त्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या प्रोसिजर सांगितलेल्या असतात. आज मी तुम्हाला फार कॉम्प्लिकेटेड गोष्टी सांगणार नाही, परंतु काही गोष्टीची तोंडओळख करून देतो. आपल्याला जेव्हा जेव्हा प्रॉमिसरी नोट समोर येते आणि ती प्रॉमिसरी नोट जर का डिशॉनर झाली तर काय करता येतं? पक्षकाराला कोर्टात जाता येतं आणि काय करता येतं? खटला दाखल करता येतो, जसा आपला चेकचा खटला आहे तसा. पण प्रॉमिसरी नोट अँड बिल ऑफ एक्सचेंज या बाबतीत त्या पक्षकाराला जर का त्याची परिस्थिती साऊंड करून घ्यायची असेल आणि एव्हिडन्स ॲक्टच्या सगळ्या तरतुदी आणि प्रिझम्पशन आपल्या बाजूनं त्याला करून घ्यायचे असतील तर त्याला या सेक्शनचा उपयोग करता येतो. उदाहरणार्थ तुमच्याकडे एखादा पक्षकार आला आणि त्याची प्रॉमिसरी नोट किंवा त्याचं बिल ऑफ एक्सचेंज डिशॉनर व्हायची वेळ आली असेल तर यू टेल हिम गो टू नोटरी फर्स्ट. डायरेक्ट कोर्टात जाऊ नकोस, डायरेक्ट नोटीस पाठवू नकोस, आधी हे इन्स्ट्रुमेंट डिशॉनर करून घे. हे इन्स्ट्रुमेंट डिशॉनर झालं, त्याचं नोटिंग झालं, त्याचं प्रोटेस्ट झालं, नोटीस ऑफ डिशॉनर अँड नोटीस ऑफ प्रोटेस्ट झाली, कोर्टामध्ये प्रूव्ह करायची जी केस असते ना ती मित्रांनो 90% आधीच सिद्ध झालेली असते. म्हणजे आपण आपल्या पक्षकाराला सांगताना सुद्धा या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत. उदाहरणार्थ आपल्याकडे एखादी प्रॉमिसरी नोट असेल आणि जर का ती प्रॉमिसरी नोट असेल तर काय असते प्रॉमिसरी नोट? प्रॉमिसरी नोट आपल्या सेक्शन 4 मध्ये सांगितलं आहे, बिल ऑफ एक्सचेंज आपल्या 5 मध्ये सांगितलं आहे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या. मग सेक्शन 4 प्रमाणे काय प्रॉमिसरी नोट असते? इट इज अनकंडिशनल अंडरटेकिंग साइन बाय द मेकर. काय करतो तो मेकर? जो प्रॉमिसरी नोट देतो त्यांनी साईन केलेली असते आणि देर इज अनकंडिशनल अंडरटेकिंग टू पे सर्टन सम ऑफ मनी अँड मनी ओनली टू द बेअरर or to the order of certain person and not being a bank note or a currency note. इतकी सोपी ती व्याख्या त्याच्यात सांगितली. प्रॉमिसरी नोट म्हणजे काय? अगदी थोडक्यात एक ओळीत सांगायचं तर मी तुम्हाला 1 लाख रुपये देणं लागतो, द्यायला पाहिजेत आजच. मग तो समोरचा माणूस म्हणेल सर नाहीत का पैसे, चेक देऊन टाका. पण मी त्याला सांगितलं की माझी ती पण अरेंजमेंट नाही, मी एक करतो, मी तुला प्रॉमिसरी नोट लिहून देतो आणि मग सांगतो आय मिस्टर ए हिअर बाय ॲश्युअर अन टू मिस्टर बी दॅट आय विल पे दिस अमाऊंट से ऑन सो अँड सो डेट ऑर विदिन सो अँड सो पिरियड साईन बाय मिस्टर ए. मग मी त्याला ती नोट देऊन टाकली आणि तो म्हणलं सर हे तर कागदाचा तुकडा आहे. मी त्याला सांगितलं काय काळजी करू नकोस, तू इतक्या दिवसांनी ये, आय विल मेक द पेमेंट. तो त्या तारखेला आला आणि त्याने विचारलं सर देता ना ते पेमेंट? आयदर आय शॅल पे हिम, मॅटर एंड्स, इन्स्ट्रुमेंट इज डिस्चार्ज. बट इफ एट ऑल आय कुड नॉट पे देन, तो जेव्हा ती नोट घेऊन आला, ती नोट मी त्याच्याप्रमाणे त्याला पैसे देऊ शकलो नाही, काय होईल बरं? नोट इज डिशॉनर्ड. मग त्या डिशॉनर नोटवर मला काय करायला पाहिजे? कोर्टात जायला पाहिजे. मग कोर्टात जाऊन काय करायला पाहिजे? ती नोट कशी डिशॉनर झाली, जसं आपली 138 खालच्या नोटीस असतात तशा, ते कसं डिशॉनर झालं हे सगळं सिद्ध करायचं असतं. हे सगळं सिद्ध करायच्या ऐवजी आपल्याला निगोशियल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट आणि हा आपला जो नोटरी ॲक्ट आहे यामध्ये तरतूद केली. देर इज इनबिल्ट मेकॅनिझम प्रोव्हाइडेड फॉर आय कॅन टेक दॅट बिल ऑफ एक्सचेंज ऑर दॅट डिशॉनर्ड नोट टू अ नोटरी पब्लिक. तुमच्यासारख्या तरुण वकिलाकडे मी येईल आणि त्यांना सांगेल की बघा इतक्या मोठ्या रकमेची 1 कोटी रुपयाची ही नोट आहे, बिल ऑफ एक्सचेंज आहे, यू प्लीज डू समथिंग. नोटरी सांगतील काय काळजी करू नकोस. आल्याबरोबर नोटरी त्यांच्या रजिस्टरमध्ये द फॅक्ट ऑफ द डिशॉनर विल बी नोटेड. नुसतं एवढं नाही करणार,
नोटरी सांगतील आता पुढचं काम मीच करतो. नोटरी विल इश्यू अ नोटीस टू द पार्टी. मग तिथून पुढची प्रक्रिया नोटरी पूर्ण करतात. ती प्रक्रिया कशी पूर्ण करायची, त्यासाठी कोणते कोणते फॉर्म वापरायचे हे आपल्या या कायद्याच्या परिशिष्टात सांगितलंय. ते फॉर्म घ्यायचे, त्याप्रमाणे नोटिसा द्यायच्या, त्याप्रमाणे प्रोटेस्ट करायचं, त्याप्रमाणे नोटिंग करायचं. हे सगळं तुमच्या हातात मिळालं. मग आता तुम्हाला कोर्टात जायचं आहे. तुम्ही कोर्टात गेलात, काय होईल कोर्टात गेल्यावर? आय हॅव टू प्रूव्ह माय क्लेम की या माणसानं 1 कोटी रुपयाची प्रॉमिसरी नोट किंवा बिल एक्सचेंज डिसऑनर केलेला आहे. पुरावा द्यायला पाहिजे. कोणाला पहिल्यांदा बोलवायचं? एकटा मी जे सिद्ध करणार होतो त्याच्याऐवजी आता मी काय करेन, नोटरीला साक्षीला बोलवेन. आणि ते नोटरी आल्याबरोबर अगदी पोपटासारखं रजिस्टर घेतील तुमच्यासारखा तरुण मुलगा आणि सांगेल, होय ही नोट माझ्याकडे आली, हे बिल ऑफ एक्सचेंज माझ्याकडे आलं, ही प्रोसिजर मी फॉलो केली, हा 91 सेक्शन, हा 92 सेक्शन, हा 93 सेक्शन आणि त्याच्या शेवटचा हा सेक्शन 104 सेक्शन, याच्याप्रमाणे मी सगळी प्रक्रिया पूर्ण केली. माझ्या रजिस्टरमध्ये ह्या सगळ्या नोंदी आहेत. 1, 2, 3, 4, 10 ही माझी सही. दिस विल बी युअर ॲडिशनल एव्हिडन्स. म्हणजे थोडक्यात अशा प्रकारच्या त्या इन्स्ट्रुमेंटवरती असलेल्या केसमध्ये रिकव्हरीच्या कामी अशा प्रकारची गोष्ट तुम्हाला पुराव्याचा भाग होऊ शकते. वाय नॉट पीपल विल प्रिफर यू टू बी विटनेस. नुसत्या त्या मागणी करणाऱ्या माणसाच्या मागणीप्रमाणे ती डिग्री मिळवायच्या अगोदर जर का असा इंडिपेंडंट वकील असलेल्या आणि नोटरी असलेल्या ग्राह्य धरता येण्यासारख्या अशा प्रतिष्ठित व्यक्तीचा पुरावा जर का मला मिळत असेल, वाय नॉट. आणि म्हणून या कायद्यामध्ये मित्रांनो ही तरतूद आहे आणि ही तरतूद तुम्ही प्रथम समजावून घेतली पाहिजे आणि ती वापरली पाहिजे. हे सगळं करत असताना मित्रांनो शेवटी एक आपल्याला फॉर्म दिला आहे आणि त्या फॉर्ममध्ये सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या रजिस्टरमध्ये काय ठेवायला पाहिजे. पहिलाच एक रूल सांगितला आहे. जेव्हा जेव्हा तुमच्याकडे ते रजिस्टर येईल आणि उद्या तुम्ही नोटरी झाला ना की वरच्या पानावरती तुम्ही लिहायचं आहे की या रजिस्टरमध्ये कितीपासनं किती पानापर्यंत आहे. यू हॅव टू गिव्ह द सर्टिफिकेट, युअर ओन सर्टिफिकेट ऑन द फ्रंट पेज इट सेल्फ. म्हणजे त्यात कुठे काही खाडाखोड होत नाही ना, कुठं पानं बदलले जात नाहीत ना, हे तुम्ही आधीच सर्टिफाय केलेलं असतं. आणि त्या शेवटी तिथे तुम्हाला एक फॉर्मॅट दिलेला असतो. देर हॅड बीन अ केस बिफोर बॉम्बे हायकोर्ट. पुण्याच्याच असलेल्या ऑनरेबल दिलीप कर्णिक साहेबांच्या समोर, जस्टिस दिलीप कर्णिक साहेबांच्या समोर एक केस गेलेली होती. आणि त्या केसमध्ये फार गमतीशीर गोष्टी घडल्या होत्या की वकिलांना सगळे रजिस्टर वगैरे सगळं मेंटेन केलेलं होतं. पण आपल्याला सवय असते इन्कम टॅक्सला दाखवायला नको, आपल्याला सवय असते घरच्यांना कोणाला कळायला नको, ज्युनियरला पण कळायला नको सरांना किती पैसे मिळालेत, आपले घेतले पैसे घातले कोर्टाच्या खिशात. थोडक्यात अशा सवय असलेल्या एका नोटरीचं काम होतं. आले पैसे ठेवले खिशात, पावती नाही, काही रजिस्टर नाही, कुठं किती पैसे मिळाले काही लिहिलेलं नव्हतं. केस हॅड बीन टू बॉम्बे हायकोर्ट. अनुषंगिक कारणामुळे तिथं केस गेली आणि मग तेव्हा दिलीप कर्णिक साहेबांनी सगळ्या नोटरींची तुम्हाला सांगतो अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये त्यांना सगळ्यांना खडसावलं आणि त्यांनी सांगितलं जर का नोटरीनं इथून पुढे त्या मिळालेल्या फीची पावती लिहिली नाही आणि रजिस्टरमध्ये त्याची नोंद केली नाही, दॅट डॉक्युमेंट अँड दॅट प्रिझम्पशन व्हॅनिशेस. अशा प्रकारची एक केस निर्माण झाली मित्रांनो. त्या केसमध्ये असं घडलं की त्या नोटरीनं, पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाची केस होती, त्या नोटरीनं सगळं केलं, सगळी प्रक्रिया पूर्ण केली, नोटरीची तिकीटं लावली, पैसे पण घेतले, पण ती रिसीट दिली नाही आणि पैसे मिळाल्याचं आपल्या त्या नोटरी रजिस्टरमध्ये उल्लेख केला नाही. किती किरकोळ गोष्ट होती मित्रांनो, किती किरकोळ गोष्ट होती. ती चालत 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 हायकोर्टामध्ये गेली. क्वेश्चन वॉज नॉट अबाउट द बिहेवियर ऑफ द नोटरी. बार काउन्सिलर्स विल लुक इन टू. त्या नोटरीचं काय करायचं हे पाहतील. प्रश्न होता त्या पक्षकाराचं ज्याची ती डॉक्युमेंट नोटराईज झालेलं होतं ते वेदर दॅट वॉज ॲडमिसिबल इन एव्हिडन्स ऑर नॉट. त्याची ऑथेंटिसिटी काय. जर नोटरीने चूक केली, केवळ फीसारखी चूक केली, मिळालेले 25-50 रुपये फक्त मिळालेत आणि त्या नोटरीच्या रजिस्टर बुकमध्ये लिहिले नाहीत, दॅट हायकोर्ट हॅज हेल्ड दॅट विल अफेक्ट द डॉक्युमेंट इट सेल्फ. म्हणजे तुम्ही नुसतं स्वतःचं नुकसान करणार नाही, स्वतःबरोबर ज्या पक्षकाराची तुमच्याकडे ती डीड किंवा डॉक्युमेंट झालेलं होतं त्याचंही नुकसान कराल, असं त्या केसमध्ये कोणी सांगितलं तर पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने सांगितलं. म्हणजे स्वतःलाही संरक्षित करा आणि ज्या पक्षकारानं तुमच्यावरती भरोसा ठेवला, विश्वास ठेवला आणि दस्तऐवज केला त्याचं पण काम तुमच्याकडनं नीट झालं पाहिजे. हे सगळं होत असताना आणखी एक गोष्ट आहे मित्रांनो, याच्यामध्ये 13 सेक्शन खूप महत्त्वाचे आहेत. 13 आकडाच अशुभ आहे खरं तर. ते 13 सेक्शन्स आहेत. ह्या कायद्यातला सेक्शन नंबर 13 आणि या रूल्समधला रूल नंबर 13. खरं पाहता सेक्शन 13 हा प्रोटेक्टिव्ह आहे, दॅट गिव्ज इम्युनिटी. तो इम्युनिटी असलेला सेक्शन काय सांगतो,
that no court shall take cognizance. No court shall take cognizance of any offense purported to have been or alleged to have been committed by a notary in respect of exercise of powers under this act. जर का कोणत्याही नोटरीनं या कायद्याच्या अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कोणतंही कृत्य केलं असेल तर त्याच्या विरुद्ध कोणताही फौजदारी खटला दाखल करायचा नाही, अनलेस there is a complaint made by the authorized officer of the appropriate government. स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्या अधिकाऱ्यानं, कॉम्पिटंट अधिकाऱ्यानं तक्रार केल्याशिवाय तुमच्या विरुद्ध ॲक्शन घ्यायची नाही. Such a protection even is not available to advocates. Our members, they are trying to get such protection for us. हे संरक्षण जे तुम्हाला दिलंय हे इव्हन ॲडव्होकेटला पण आता नाही, असं मिळावं असे आपल्या ह्या मंडळीचा प्रयत्न चालू आहे. ते तुम्हाला आहे, पण ते संरक्षण देत असताना नुकतंच मद्रास उच्च न्यायालयाने सांगितलंय हे काही ॲब्सोल्यूट संरक्षण नाही, तुम्हाला काय हे होल्ड ऑल संरक्षण नाही. जर का तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं काम करत असाल तर ते संरक्षण आहे. पण जर का तुम्ही तुमचं काम करत असताना आपल्या मर्यादा ओलांडल्या आणि तरीही एखाद्या फौजदारी स्वरूपाचा गुन्हा केला, मग मात्र पूर्वपरवानगीची जरुरी नाही. यू आर लायबल फॉर द कॉन्सिक्वेन्सेस. In many cases, such cases are coming before the court, and in many cases we have witnessed that sometimes Pune Bar Association presidents, they are required to go to the courts and to defend such lawyers in Pune too. This is the consequence in respect of this provision. However, you must have read Advocates Act of 1961. आपल्याला सगळ्यांना काळा कोड प्रदान करण्याचे जे अधिकार दिलेत ते यांचे ॲडव्होकेट्स ॲक्ट 1961 ने दिलेत. ह्या ॲडव्होकेट्स ॲक्टमध्ये काय सांगितलं आहे? सेक्शन 35 अँड अदर प्रोव्हिजन्स, द प्रोफेशनल अँड अदर मिसकॉन्डक्ट बाय द लॉयर्स. जर का वकिलानं प्रोफेशनल किंवा अन्य स्वरूपाचा मिसकॉन्डक्ट केलं तर आपली डिग्री यांच्या हातात असते. दे कॅन सस्पेंड, दे कॅन टेक अवे फॉर एव्हर, और दे कॅन रिप्रिमाइंड अस. ते आपला कान ओढवतील किंवा आपल्याला समजावून सांगतील किंवा आपली सनद कायमची रद्द करून टाकतील. हे सगळे अधिकार यांना असतात. अशाच प्रकारचा अधिकार रूल 13 मध्ये या कायद्यात सांगितला आहे. या कायद्यातला सेक्शन रूल 13 आहे तो सांगतो की इन रिस्पेक्ट ऑफ प्रोफेशनल अँड अदर मिसकॉन्डक्ट. तुम्ही असा प्रश्न विचाराल की इथे प्रोफेशनलचा कुठं संबंध आला आहे? वकील म्हणून मी प्रोफेशनल आहे, नोटरी म्हणून मी प्रोफेशनल आहे का? नोटरी काय प्रोफेशन आहे का? आणि म्हणून जेव्हा तुम्ही 1952 सालच्या कायद्याचं प्रिएम्बल वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल. हा 52 सालचा जो कायदा आहे त्याचं प्रिएम्बल आहे सो ॲज टू रेग्युलेट द लॉ ॲज टू प्रोफेशन ऑफ नोटरी. म्हणजे नोटरी हा प्रोफेशन आहे असं त्या प्रिएम्बलमध्ये सांगून टाकलंय. प्रोफेशनमध्ये आणि ट्रेडमध्ये काय फरक? प्रोफेशन आणि बिझनेसमध्ये काय फरक? प्रोफेशन आणि बिझनेसमध्ये, प्रोफेशन आणि ट्रेडमध्ये एवढाच फरक आहे की जेव्हा एखादा दुकानदार दुकान थाटतो, व्यापार सुरू करतो, त्याचा उद्देश काय असतो? नफा मिळवणे. आपण जेव्हा काळा कोट घालतो तेव्हा उद्देश काय असतो? दानधर्म करणे नाही, पैसे मिळवणे आहेच. संतच म्हणतात प्रपंच करावा नेटका. जर का प्रपंच नेटका करायचा असेल तर पैसे मिळवलेच पाहिजेत. पण पैसे मिळवताना केवळ पैसे मिळवणं हा एकमेव हेतू असता कामा नये. त्यामागे नोबल प्रोफेशन किंवा उदात्त हेतू असला पाहिजे. चांगला हेतू ठेवून, पक्षकाराचा हित करून, कोर्टाच्या प्रती आदर ठेवून आणि आपण आपला सन्मान ठेवून जेव्हा कार्य करू त्यालाच प्रोफेशन असं म्हणता येईल. अशाच प्रकारचा नोटरीसुद्धा हा प्रोफेशन आहे आणि म्हणून तुमच्या विरुद्ध प्रोफेशनल मिसकॉन्डक्ट करता येतं. मात्र केस अवघड आहे. जर का तुमचं ॲडव्होकेसीमधलं प्रोफेशनल मिसकॉन्डक्ट असलं तर आपले आदरणीय सभासद असतात, चेअरमन असतात आणि ते त्याची काळजी घेतात. साहजिकच त्यांना पूर्ण माहिती असतं. काय माहिती असतं की अरे वकिलांच्या विरुद्ध कशा खोट्या तक्रारी येतात, काही वकील बांधवच कशा खोट्या तक्रारी करायला प्रयत्नयुक्त करतात. मी सुमारे 23 वर्षापूर्वी हे सगळं अनुभवलेलं आहे अध्यक्ष असताना. आणि अनेक वेळा मला असं दिसलं अध्यक्ष, तुम्हाला माहिती नाही की वकिलांच्या विरुद्धच्या 50% केसेस खोटे असतात, मात्र 50% केसेस इतक्या खऱ्या असतात की नाईलाजच होतो यांना काहीतरी शिक्षा केली पाहिजे. आणि मग जेव्हा अशा प्रकारच्या केसेस येतात कमीत कमी वकील आपली बाजू समजावून घ्यायला तरी असतात, पण इथे ते पण नाहीत. यातला जो कलम रूल 13 आहे तो सांगतो जर का तुम्ही नोटरी झालात, एखादं गैरकृत्य केलं तर आता कॉम्पिटंट अथॉरिटी आणि कॉम्पिटंट अथॉरिटी विल बी अपॉइंटेड बाय द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. त्यांचा सक्षम अधिकारी असणार. तो कोण असतो?
कोणीतरी गॅजेटेड ऑफिसर किंवा अन्य कोणतरी असणार, एखादा सरकारी अधिकारी असणार आणि तो सरकारी अधिकारी आपल्या मानगुटीवरती बसणार, त्याला ह्या सगळ्या तरतुदी माहिती आहेत नाहीत वगैरे, आणि मग तिथे सगळी प्रक्रिया पूर्ण होते. आधी तुमच्यावर कंप्लेंट जाते, कंप्लेंटचा फॉर्म दिलेला असतो. सो मोठं सुद्धा एखाद्या नोटरीच्या गैरकृत्याची दखल घेता येते. सो मोठं होते, कंप्लेंटवरती होते, तुम्हाला नोटीस येते, तुमचं स्टेटमेंट होतं, तुम्हाला तुमचा वकील नेता येतो, त्यानंतर चौकशी झाल्यानंतर ती कॉम्पिटंट अथॉरिटी गव्हर्नमेंटकडे रिपोर्ट पाठवते, ह्या नोटरीने केलेलं कृत्य पुढील प्रमाणे अशा प्रकारची ॲक्शन होऊ शकते काय, आणि मग अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार योग्य ती कारवाई करतं. ती कारवाई करताना 3 प्रकारच्या कारवाई अपेक्षित असतात. एक तर तुमची सनद किंवा तुमची जी लायसन्स टू प्रॅक्टिस दिलेलं असतं, दॅट इज टू बी सस्पेंडेड, दॅट इज टू बी टेकन अवे, रिव्होक्ड, ऑर देर कॅन बी रिप्रिमाइंडिंग यू, तुमचा कान ओढला जातो, समजावून सांगितलं जातं किंवा तुम्हाला सूचना दिली जाते, यापुढे तरी असं गैरकृत्य करू नका. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी यातून सांगितल्या जातात. मित्रांनो, हे सगळं कार्य करत असताना या पहिल्याच दिवशी तुम्हाला मी एक ठळक रूपरेषा सांगितली, पण ही ठळक रूपरेषा सांगताना एवढंच कार्य तुम्हाला नाही करायचं. मध्ये एक केस झाली होती, आय विल नॉट नेम द पार्टीज अँड द ॲडव्होकेट. देर वॉज केस बिफोर द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, आणि त्या सुप्रीम कोर्टासमोर, माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर असं निदर्शनास आलं की एक ॲफिडेविट आलेलं होतं, आणि ते ॲफिडेविट करत असताना डेड माणसाचं ॲफिडेविट आलेलं होतं. व्हेरी सिनियर पर्सन वॉज इन्व्हॉल्व इन द केस. झालं असं, उदाहरणार्थ पुण्याची किंवा कुठली लांबच्या कुठल्या तरी गावाची केस असेल, सुप्रीम कोर्टात केस असेल, आणि सुप्रीम कोर्टात केस असताना तिथल्या तिथं गडबडीत ॲफिडेविट करण्यात आलं आणि दाखल करण्यात आलं. अनफॉर्च्युनेटली पर्सन वॉज डेड. आणि जेव्हा अशा प्रकारची केस येते आणि अशा मोठ्या कोर्टासमोर जेव्हा केस येते, मग आपल्या मराठीत ज्याला कपडे काढायचा कार्यक्रम म्हणतात तो होतो, आणि आपला कोर्ट तर एका झटक्यात निघून जात असतो. एका छोट्या गोष्टीसाठी आपला कोर्ट जाणार नाही ना मित्रांनो, याची दक्षता तुम्ही घ्यायला हवी. याप्रमाणे जर का काम करायचं असेल तर ही गोष्ट केली पाहिजे. आता फार अवघड होणार आहे मित्रांनो. मी जेव्हा वकील झालो तेव्हा मला 2 नोटरीचं काम पाहायला मिळायचं. शिरीष भाऊंना माहिती आहे. एक तर चंद्रकांत छाजेड जे माजी मंत्री होते, महापौर होते, ते नोटरी होते. त्यांच्याकडनं मी बऱ्याच वेळा काही गोष्टी शिकत असे. मी वकील झालो तेव्हा ते सिनियर होते. आणि दुसरे हडपसरचे सुरेश बोराटे ॲडव्होकेट होते. एकदम सुरुवातीची गोष्ट, पण साधारणपणे 47-45 वर्षापूर्वीची गोष्ट. तेव्हा ह्या लोकांनी केलेलं इतकं सुंदर काम होतं, पण हळूहळू स्पर्धा वाढायला लागली, आणि स्पर्धा वाढायला लागल्यानंतर मात्र लोक कशा प्रकारचे गैरकारभार करतात हे पण लक्षात यायला लागलं. मग जर का असं होणार असेल तर आता तर तुमच्याकडे इतक्या नोटरीची संख्या झालेली आहे, आणि मग तुम्ही कुठंतरी तो 50 घेतो का, आम्ही 25मध्ये करतो. मित्रांनो, 1-2 गोष्टी पाळा. आपण कुठंही ते आपल्या रजिस्टरमध्ये तडजोड करायची नाही, आपल्या सन्मानामध्ये तडजोड करायची नाही. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल, स्टँडर्ड रेट ऑफ फीमध्ये अजिबात तडजोड करू नका. पक्षकारांना साहजिकच तुमच्याकडे यावं लागेल, कारण सगळीकडे तुमची सोय करून ठेवली सरकारनं. पार्लमेंटला तुमचं पोट भरावायची भरपूर काळजी होती, आणि ती काळजी कशी आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. सेक्शन 139 वाचा. जर का तुम्ही CPCचा, सर वेळ आहे ना अजून, एक 10-15 मिनटं घेतो. तुम्ही जर का CPCचा सेक्शन 139 वाचला, जर का तुम्ही CPCचा त्याच्या खालचा ऑर्डर 18 आणि ऑर्डर 19 वाचली, तर काय सांगितलं आहे, 2002 साली पार्लमेंटने ऑर्डर 18मध्ये दुरुस्ती केली, आणि काय सांगितलं, एव्हरी एक्झामिनेशन इन चीफ शॅल बी ऑन ॲफिडेविट. कुठं करायचे ॲफिडेविट? नाझरकडे करता येतात, गर्दी असते, उभं राहावं लागतं. मग बऱ्याच वेळा पक्षकार कंटाळलेले असतात. मग आपण काय करतो, नोटरीकडे जातो. नोटरीकडे करता येईल का नाही हे ॲफिडेविट, एक्झामिनेशन चीफचं ॲफिडेविट नोटरीकडे करायचं का नाही करायचं? वाचा सेक्शन 139 आणि करता येतं. म्हणजे थोडक्यात जेवढे सिव्हिल खटले तेवढे कमीत कमी ॲफिडेविट तुम्हाला करता येतात. त्यातलं कोणचंही ॲफिडेविट करायचं तुमच्याकडे येऊ शकतं. वाय नॉट चार्ज प्रॉपरली अँड डू द वर्क प्रॉपरली. खरं तर सांगितलं आहे, तुम्ही एव्हिडन्स ॲक्ट काढा, फार पुढे जाऊच नका, सेक्शन 1च वाचा. सेक्शन 1 काय सांगतो की धिस ॲक्ट शॅल हॅव नो ॲप्लिकेशन टू ॲफिडेविट्स. अख्खा एव्हिडन्स ॲक्ट ॲफिडेविटला लागू होणार नाही. मात्र त्याला अपवाद निर्माण केलेत सेक्शन ऑर्डर 18 आणि ऑर्डर 19 CPC. ऑर्डर आपल्याला 19 काय सांगते, जर का सिव्हिल कोर्टाला असं वाटलं कोणताही मुद्दा हा ॲफिडेविटनं सिद्ध करून घेता येईल तर सिव्हिल कोर्ट ऑर्डर करू शकतं, प्रूव्ह दॅट पॉईंट ऑन ॲफिडेविट. आलं परत नोटरी. म्हणजे थोडक्यात नोटरीला एन नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत. हे सगळं तुम्ही केलं. कोणतरी विचारेल की त्याला ते रेशन कार्ड घ्यायचं होतं म्हणून केलं, त्याला अमुक करायचं होतं म्हणून केलं. एवढंच नाही मित्रांनो, त्याचे परिणाम आपल्याला
एव्हिडन्स ॲक्टच्या सेक्शन 56, 57 आणि सेक्शन 85 मध्ये वाचावे लागतात. एनी डॉक्युमेंट नोटराइज बिफोर यू पीपल, अगदी 24 वर्षाच्या यांच्या बंधू किंवा भगिनीकडे केलेली ती पॉवर ऑफ अटर्नी, देर इज अ प्रिझम्पशन इन सेक्शन 85 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट दॅट इज ड्युली एक्झिक्युटेड. म्हणजे जर का तुम्ही त्याच्यावरती सही केली ते जर का ते ड्युली अटेस्टेड असेल तर कोर्ट प्रिझ्युम करताय अरे फॉर दिस डॉक्युमेंट देर इज अ प्रिझम्पशन. म्हणजे तुम्ही तुमच्या त्या आशिलाला त्या 25, 50 किंवा 100, 200 रुपयामध्ये केवढं मोठं संरक्षित केलं आहे. बट इट शुड बी प्रॉपरली डन. जर का तुम्ही प्रॉपरली जर का केलं असेल सेक्शन 56, 57 आणि सेक्शन 85 जर का एव्हिडन्स ॲक्टचे लागू झाले दॅट क्लायंट इज प्रोटेक्टेड. त्या क्लायंटला प्रोटेक्शन काय मिळालं की ती पॉवर ऑफ अटर्नी बरोबर आहे किंवा नाही, ते डॉक्युमेंट बरोबर आहे की नाही, देर इज अ प्रिझम्पशन ॲप्लिकेबल आहे की नाही, त्याला त्या पक्षकाराला तुमच्या त्या पक्षकाराला त्याच्यासोबतच तुमच्यासारखा काळाकोट घातलेला वकील साक्षीदार मिळाला. म्हणजे त्याची केस स्ट्रेंगदन झाली. म्हणजे तुम्ही आपल्या आशिलांना मदत करण्यासाठी ह्या सगळ्या तरतुदी मित्रांनो नीटपणे वापरू शकता. फक्त कन्क्लूड करताना मी इतकं सांगेन की हे सगळं होत राहील, तुम्हाला डिग्री येत राहतील, तुमच्या ह्या पदव्या येतील, नोटरीची पोस्ट येईल, नंतर तुम्हाला सील येईल, तुम्ही तुमचं काम सुरू कराल. मात्र करताना आपण नेहमी सावध असलं पाहिजे. आणि तिथं आणखी एक सांगितलं आहे की प्रत्येक डॉक्युमेंटला सिरियल नंबर असला पाहिजे. मला सांगण्यात आलं एका प्रतिष्ठित नोटरीकडून की जेव्हा जेव्हा आपण डॉक्युमेंट करत असतो तेव्हा आपण ट्रू कॉपीला नंबर देत नाही. काही नोटरी असतील तर आपल्याला सांगतील. परंतु ह्या कायद्याच्या तरतुदी जर वाचल्यात इवन ट्रू कॉपीज इश्यूड बाय यू शॅल बी सर्टिफाईड. त्याचा प्रत्येकाचा नंबर तुम्ही वर ठेवला पाहिजे, तरच त्या एव्हिडन्समध्ये वाचता येतील किंवा त्या रिलायबल असू शकतील किंवा ऑथेंटिकेट होऊ शकतील. आपण सुरुवातीला एक 3 वाक्य पाहिले बघा, टू व्हेरीफाय, टू सर्टिफाय, टू ऑथेंटिकेट अँड टू अटेस्ट. मग ह्यापैकी काय काय गोष्टी नोटरीकडून अपेक्षित असतात तर ऑथेंटिकेशन ऑफ डॉक्युमेंट इज द बेसिक रोल ऑफ द नोटरी. तुम्ही ते व्हेरीफाय करायचं, त्यानंतर तुम्ही ते सर्टिफाय करायचं, ऑथेंटिकेट करायचं आणि यांनी माझ्यासमोर सही केली आहे असं सांगायचं. मित्रांनो एक गोष्ट बारकाईनं पहा. मला असे काही नोटरी माहिती आहेत की नोटरीज म्हणतात द पर्सन इज नोन टू मी. उदाहरणार्थ तुम्ही उद्या नोटरी झालात आणि माझं स्वतःचं काही एखादं ॲफिडेविट असलं, वेळ येऊ नये ॲफिडेविट करायची, पण आली माझ्यावरती एखादी वेळ आणि मी आलो तुमच्याकडं, अगं ताई जरा एवढं करून देताय का, आणि तुम्हाला वाटलं अरे सरांनीच तर आपल्याला मार्गदर्शन केलं होतं, आणि यू राईट बिलो दॅट आय नो सर पर्सनली अँड हेन सर्टिफाईड. डोंट डू इट. घरचं कोण आलं तरी सुद्धा करू नका. त्यासाठी तो ॲडव्होकेटला आयडेंटिफाय करू द्या, आय नो द ॲफियंट, आणि मग तुम्ही खाली सर्टिफाय करा. त्यामुळे त्या बिचाराला ॲडव्होकेटला 100-200 रुपये मिळतील आणि तुम्हाला तुमची फी मिळेल. म्हणजे थोडक्यात अशा प्रकारे आपण काम केलं पाहिजे की जीवस्य जीवनम, सगळ्यांनाच त्याच्या आपापल्या कोवतीप्रमाणे पैसे मिळावेत. मित्रांनो खरं पाहता हा विषय तसा फक्त निगोशिएबल ॲक्टच्या ज्या तरतुदी आहेत तिथे थोडासा गहन आहे, बाकी तरतुदी तशा सोप्या आहेत. मी दिलेल्या ह्या मर्यादित पिरियडमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी आणखी सोप्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र जर का तुम्ही ही नोट छानपणे वाचली तर तुम्हाला शेक्सपियर कसं होता येईल हेही लक्षात येईल. मित्रांनो तुमच्या या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तसंच मी कालपासून पाहतोय, एक 10 दिवसापासून पाहतोय, जसं सगळ्यांना त्या मोबाईलचं व्यसन असतं, मलाही थोडंसं आहे. मित्रांनो काय आहे की दिवसभर वेळ मिळत नाही. संध्याकाळी मी बऱ्याच वेळा पाहतो ऑफिसमधून रिटायर झाल्यानंतर काय काय दिवसभर घडलं, कोण फार ॲक्टिव्ह होतं वगैरे वगैरे. आणि मग असं लक्षात आलं की या काळामध्ये हे जे बार काउन्सिलर्स बसलेत यांनी प्रचंड काम केलेलं आहे. आणि हे सगळे तर स्वतः इतके बिझी असलेले आहेत, स्वतःमागे इतकी मोठी कामं करणारे आहेत, तरीही ते तिथं खुर्च्या टेबल मांडून बाहेर बसून लोकांचे काम करत होते. या सर्वांचा यथोचित सत्कार केलाच पाहिजे. पण मी असं म्हणेल की माझा तुम्ही सत्कार केलात मित्रांनो तो इतका महत्त्वाचा नव्हता. मी केव्हा तरी 25 वर्षापूर्वी बार काउन्सिलचा अध्यक्ष होतो, तेव्हा माझी ड्युटीज आहे तुमच्याप्रती, मी काही वेगळं नाही केलं. हे करतायत, मी असं म्हणेल सत्कार केलाच पाहिजे, पण ड्युटी आहे. एका माणसाचा सत्कार जरूर करा अध्यक्ष, तो म्हणजे मंगेशचा सत्कार करा. मी जेव्हा जेव्हा त्या ग्रुपवरती पाहायचो, आधी सांगतो मग सत्कार करा. मी जेव्हा जेव्हा त्या ग्रुपवरती पाहायचो, अगदी एक्साईट झालेले तरुण मुलं मुली त्यांना विचारत असायचे, अरे हे नाही झालं, आता ते नाही झालं, होणार की नाही, माझं कधी होणार, माझं अमुक नाही आलं. आणि मग हे मंगेश आधूच त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देत असायचं. आणि मग ह्या मंगेशरावांनी ज्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलीत आणि त्यांचं जे त्यांनी काम केलेलं आहे, मला असं वाटतं ते कोणत्याही पोस्टवरती नसताना त्यांनी जो आपला वेळ दिला त्याबद्दल खरं तर अध्यक्षांनी आणि
कौन्सिल मेंबरने त्याचाही सत्कार करावा. मी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय उपयुक्त मार्गदर्शन आपण सर्व वकील बंधू भगिनींना केलेलं आहे. केलं तुम्ही त्याला किती पैसे मागू शकणार? जे काय तुमची फी आहे तेवढे पैसे मागू शकणार. त्या पैशासोबत आणखी काय मागणार की ते तुमचे स्टॅम्प बिम त्याचे पैसे येतात. परंतु त्या येणाऱ्या माणसाकडे कुठंतरी त्याला त्याचं रेशन कार्ड काढायचं असतं, कुठे त्याला आणखी कुठलं तरी कार्ड काढायचं असतं. त्या गरीब माणसाला तुम्ही 50 रुपयापेक्षा 100 रुपयापेक्षा जास्त पैसे पण मागू शकणार नाही. पण जर का तुम्हाला एखादी 1 कोटी रुपयाची प्रॉमिसरी नोट आली, 1 कोटी रुपयाचं बिल ऑफ एक्सचेंज आलं, मग मात्र जर का तुम्ही ती प्रोसिजर नीट आत्मसात केली असेल आणि जर त्याला तुम्ही सांगितलं इतर नोटरीला येत नाही ना, मला येत आहे, आणि जर का त्याला पुण्यामध्ये असे नोटरी भेटायला लागले आणि जर त्यांनी सांगितलं आय नो व्हॉट इज प्रोटेस्ट, आय नो व्हॉट इज डिसऑनर, हाऊ बिल इज डिसऑनर्ड, आय एम रेडी टू बिकम विटनेस इन द कोर्ट्स ऑफ लॉ, मला वाटतं तुम्हाला खूप चांगली फी मिळू शकते. त्यासाठी खूप अभ्यास केला पाहिजे. आणि हा जर अभ्यास करायचा असेल तर फक्त आणि फक्त हे 15 सेक्शन्स आणि ते 17 रूल एवढं पुरेसं नाही. याशिवाय आपण काय वाचलं पाहिजे? याशिवाय आपण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचा सेक्शन 4 वाचला पाहिजे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचा आपण सेक्शन 5 वाचला पाहिजे, आणि त्यानंतर त्या ॲक्टचे सेक्शन 91 ते 104 सेक्शन वाचले पाहिजेत. त्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या प्रोसिजर सांगितलेल्या असतात. आज मी तुम्हाला फार कॉम्प्लिकेटेड गोष्टी सांगणार नाही, परंतु काही गोष्टीची तोंडओळख करून देतो. आपल्याला जेव्हा जेव्हा प्रॉमिसरी नोट समोर येते आणि ती प्रॉमिसरी नोट जर का डिसऑनर झाली तर काय करता येतं? पक्षकाराला कोर्टात जाता येतं आणि काय करता येतं? खटला दाखल करता येतो. मग तो समोरचा माणूस म्हणेल सर नाहीत का पैसे, चेक देऊन टाका. पण मी त्याला सांगितलं की माझी ती पण अरेंजमेंट नाही, मी एक करतो, मी तुला प्रॉमिसरी नोट लिहून देतो आणि मग सांगतो आय मिस्टर ए, नोटवर मला काय करायला पाहिजे? कोर्टात जायला पाहिजे. मग कोर्टात जाऊन काय करायला पाहिजे? ती नोट कशी डिसऑनर झाली, जसं आपली 138 खालच्या नोटीस असतात तशा करणार. नोटरी सांगतील आता पुढचं काम मीच करतो. नोटरी विल इश्यू अ नोटीस टू द पार्टी. मग तिथून पुढची प्रक्रिया नोटरी पूर्ण करतात. ती प्रक्रिया कशी पूर्ण करायची, त्यासाठी कोणते फॉर्म वापरायचे हे आपल्या या कायद्याच्या परिशिष्टात सांगितलंय. ते फॉर्म घ्यायचे, त्याप्रमाणे नोटिसा द्यायच्या, त्याप्रमाणे प्रोटेस्ट करायचं, त्याप्रमाणे नोटिंग करायचं. हे सगळं तुमच्या हातात मिळालं. मग आता तुम्हाला कोर्टात जायचं आहे. तुम्ही कोर्टात गेलात, काय होईल? कोर्टात गेल्यावर आय हॅव टू प्रूव्ह माय क्लेम की या 1 2 3 4 10 ही माझी सही. दिस विल बी युअर ॲडिशनल एव्हिडन्स. म्हणजे थोडक्यात अशा प्रकारच्या त्या इन्स्ट्रुमेंटवरती असलेल्या केसमध्ये रिकव्हरीच्या कामी अशा प्रकारची गोष्ट तुम्हाला पुराव्याचा भाग होऊ शकते. वाय नॉट पीपल विल प्रिफर यू टू बी विटनेस. नुसत्या त्या दिलीप कर्णिक साहेबांच्या समोर, जस्टिस दिलीप कर्णिक साहेबांच्या समोर एक केस गेलेली होती आणि त्या केसमध्ये फार गमतीशीर गोष्ट, अशा प्रकारची एक केस निर्माण झाली मित्रांनो. त्या केसमध्ये असं घडलं की त्या नोटरीनं पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाची, याच्यामध्ये 13 सेक्शन खूप महत्त्वाचे आहेत. 13 आकडाच अशुभ आहे खरं तर. ते 13 सेक्शन्स आहेत. ह्या कायद्यातला सेक्शन नंबर 13 आणि या रूल्समधला रूल नंबर 13. खरं पाहता सेक्शन 13 हा प्रोटेक्टिव्ह आहे, दॅट गिव्ज इम्युनिटी. तो इम्युनिटी असलेला सेक्शन काय सांगतो? दॅट नो कोर्ट शॅल टेक कॉग्निझन्स, no court shall take cognizance of any offense purported to have been or alleged to have been committed by a notary in respect of exercise of powers under this act. जर का कोणत्याही नोटरीनं या कायद्याच्या अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कोणतंही कृत्य केलं असेल तर त्याच्या विरुद्ध कोणताही फौजदारी खटला दाखल करायचा नाही, अनलेस there is a complaint made by the authorized officer of the appropriate government. स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्या अधिकाऱ्यानं, कॉम्पिटंट अधिकाऱ्यानं तक्रार केल्याशिवाय तुमच्या विरुद्ध ॲक्शन घ्यायची नाही. सच अ प्रोटेक्शन इवन इज नॉट अवेलेबल टू ॲडव्होकेट्स. आवर मेंबर्स दे आर ट्राईंग टू गेट सच प्रोटेक्शन फॉर अस. हे संरक्षण जे तुम्हाला दिलंय हे इवन ॲडव्होकेटला पण आता नाही. असं मिळावं असे आपल्या ह्या मंडळीचा प्रयत्न चालू आहे. ते तुम्हाला आहे. पण ते संरक्षण देत असताना नुकतंच मद्रास उच्च न्यायालयाने सांगितलंय हे काही ॲब्सोल्यूट संरक्षण नाही, तुम्हाला काही हे होल्ड ऑल संरक्षण नाही. जर का तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं काम करत असाल तर ते संरक्षण आहे. पण
जर का तुम्ही तुमचं काम करत असताना आपल्या मर्यादा ओलांडल्या आणि तरीही एखाद्या फौजदारी स्वरूपाचा गुन्हा केला, मग मात्र पूर्वपरवानगीची जरुरी नाही. यू आर लायबल फॉर द कॉन्सिक्वेन्सेस. In many cases, such cases are coming before the court, and in many cases, we have witnessed that sometimes Pune Bar Association presidents, they are required to go to the courts and to defend such lawyers in Pune too. This is the consequence in respect of this provision. However, you must have read Advocates Act of 1961. आपल्याला सगळ्यांना काळा कोड प्रदान करण्याचे जे अधिकार दिलेत ते यांचे ॲडव्होकेट्स ॲक्ट 1961 ने दिलेत. ह्या ॲडव्होकेट्स ॲक्टमध्ये काय सांगितलं आहे? सेक्शन 35 अँड अदर प्रोव्हिजन्स, द प्रोफेशनल अँड अदर मिसकॉन्डक्ट बाय द लॉयर्स. जर का वकिलानं प्रोफेशनल किंवा अन्य स्वरूपाचा मिसकॉन्डक्ट केलं तर आपली डिग्री यांच्या हातात असते. दे कॅन सस्पेंड, दे कॅन टेक अवे फॉर एव्हर, और दे कॅन रिप्रिमाइंड अस. ते आपला कान ओढवतील किंवा आपल्याला समजावून सांगतील किंवा आपली सनद कायमची रद्द करून टाकतील. हे सगळे अधिकार यांना असतात. अशाच प्रकारचा अधिकार रूल 30 सरकारी अधिकारी आपल्या मानगुटीवरती बसणार, त्याला ह्या सगळ्या तरतुदी माहिती आहेत नाहीत वगैरे. आणि मग तिथे सगळी प्रक्रिया पूर्ण होते. आधी तुमच्यावर कंप्लेंट जाते, कंप्लेंटचा फॉर्म दिलेला असतो. सो मोठं सुद्धा एखाद्या नोटरीच्या गैरकृत्याची दखल घेता येते. सो मोठं होते, कंप्लेंटवरती होते, तुम्हाला नोटीस येते, तुमचं स्टेटमेंट होतं, तुम्हाला तुमचा वकील नेता येतो. त्यानंतर चौकशी झाल्यानंतर ती कॉम्पिटंट अथॉरिटी गव्हर्नमेंटकडे रिपोर्ट पाठवते. ह्या नोटरीने केलेलं कृत्य पुढील प्रमाणे अशा प्रकारची ॲक्शन होऊ शकते काय, आणि मग अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार योग्य ती कारवाई करतं. ती कारवाई करताना 3 प्रकारच्या कारवाई अपेक्षित असतात. एक तर तुमची सनद किंवा तुमची जी लायसन्स टू प्रॅक्टिस दिलेलं असतं, दॅट इज टू बी सस्पेंडेड, दॅट इज टू बी टेकन अवे, रिव्होक्ड. ऑर देर कॅन बी रिप्रिमाइंडिंग यू, तुमचा कान ओढला जातो, समजावून सांगितलं जातं किंवा तुम्हाला सूचना दिली जाते, यापुढे तरी असं गैरकृत्य करू नका. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी यातून सांगितल्या जातात. मित्रांनो, हे सगळं कार्य करत असताना या पहिल्याच दिवशी तुम्हाला मी एक ठळक रूपरेषा सांगितली. पण ही ठळक रूपरेषा सांगताना एवढंच कार्य तुम्हाला नाही करायचं. मध्ये एक केस झाली होती. आय विल नॉट नेम द पार्टीज अँड द ॲडव्होकेट. देर वॉज केस बिफोर द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. आणि त्या सुप्रीम कोर्टासमोर, माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर असं निदर्शनास आलं की एक ॲफिडेविट आलेलं होतं आणि ते ॲफिडेविट करत असताना डेड माणसाचं ॲफिडेविट आलेलं होतं. व्हेरी सिनियर पर्सन वॉज इन्व्हॉल्व इन द केस. झालं असं, उदाहरणार्थ पुण्याची किंवा कुठली लांबच्या कुठल्या तरी गावाची केस असेल, सुप्रीम कोर्टात केस असेल, आणि सुप्रीम कोर्टात केस असताना तिथल्या तिथं गडबडीत ॲफिडेविट करण्यात आलं आणि दाखल करण्यात आलं. अनफॉर्च्युनेटली पर्सन वॉज डेड. आणि जेव्हा अशा प्रकारची केस येते आणि अशा मोठ्या कोर्टासमोर जेव्हा केस येते, मग आपल्या मराठीत ज्याला कपडे काढायचा कार्यक्रम म्हणतात तो होतो, आणि आपला कोर्ट तर एका झटक्यात निघून जात असतो. एका छोट्या गोष्टीसाठी आपला कोर्ट जाणार नाही ना. मित्रांनो, याची दक्षता तुम्ही घ्यायला हवी. याप्रमाणे जर का काम करायचं असेल तर ही गोष्ट केली पाहिजे. आता फार अवघड होणार आहे मित्रांनो. मी जेव्हा वकील झालो तेव्हा मला 2 नोटरीचं काम पाहायला मिळायचं. शिरीष भाऊंना माहिती आहे. एक तर चंद्रकांत छाजेड जे माजी मंत्री होते, महापौर होते, ते नोटरी होते. त्यांच्याकडनं मी बऱ्याच वेळा काही गोष्टी शिकत असे. मी वकील झालो तेव्हा ते सिनियर होते. आणि दुसरे हडपसरचे सुरेश बोराटे ॲडव्होकेट होते. एकदम सुरुवातीची गोष्ट, पण साधारणपणे 47-45 वर्षापूर्वीची गोष्ट. तेव्हा ह्या लोकांनी केलेलं इतकं सुंदर काम होतं. पण हळूहळू स्पर्धा वाढायला लागली, आणि स्पर्धा वाढायला लागल्यानंतर मात्र लोक कशा प्रकारचे गैरकारभार करतात हे पण लक्षात यायला लागलं. मग जर का असं होणार असेल तर आता तर तुमच्याकडे इतक्या नोटरीची संख्या झालेली आहे, आणि मग तुम्ही कुठंतरी तो 50 घेतो का, आम्ही 25मध्ये करतो. मित्रांनो, 1-2 गोष्टी पाळा. आपण कुठंही ते आपल्या रजिस्टरमध्ये तडजोड करायची नाही, आपल्या सन्मानामध्ये तडजोड करायची नाही. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल, स्टँडर्ड रेट ऑफ फीमध्ये अजिबात तडजोड करू नका. पक्षकारांना साहजिकच तुमच्याकडे यावं लागेल, कारण सगळीकडे तुमची सोय करून ठेवली सरकारनं. पार्लमेंटला तुमचं पोट भरावायची भरपूर काळजी होती, आणि ती काळजी कशी आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. सेक्शन 139 वाचा. जर का तुम्ही CPCचा, सर वेळ आहे ना अजून, एक 10-15 मिनटं घेतो. तुम्ही जर का CPCचा सेक्शन 139 वाचला, जर का तुम्ही CPCचा त्याच्या खालचा ऑर्डर 18 आणि ऑर्डर 19 वाचली, तर काय सांगितलंय? 2002 साली पार्लमेंटने ऑर्डर 18 मध्ये दुरुस्ती केली, आणि काय सांगितलं? एव्हरी एक्झामिनेशन चीफ शॅल बी ऑन ॲफिडेविट. कुठं करायचे ॲफिडेविट? नाझरकडे करता येतात. गर्दी असते, उभं राहावं लागतं. मग बऱ्याच वेळा पक्षकार कंटाळलेले असतात. मग आपण काय करतो? नोटरीकडे जातो. जर का सिव्हिल कोर्टाला असं वाटलं कोणताही मुद्दा हा ॲफिडेविटनं सिद्ध करून घेता येईल, तर सिव्हिल कोर्ट ऑर्डर करू शकतं, प्रूव्ह दॅट पॉईंट ऑन ॲफिडेविट. आलं परत नोटरी.
म्हणजे थोडक्यात नोटरीला एन नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत. हे सगळं तुम्ही केलं. कोणतरी विचारेल की त्याला ते रेशन कार्ड घ्यायचं होतं म्हणून केलं, त्याला अमुक करायचं होतं म्हणून केलं. एवढंच नाही मित्रांनो, त्याचे परिणाम आपल्याला एव्हिडन्स ॲक्टच्या सेक्शन 56, 57 आणि सेक्शन 85 मध्ये वाचावे लागतात. एनी डॉक्युमेंट नोटराइज बिफोर यू पीपल, अगदी 24 वर्षाच्या यांच्या बंधू किंवा भगिनीकडे केलेली डन, जर का तुम्ही प्रॉपरली जर का केलं असेल, सेक्शन 56, 57 आणि सेक्शन 85 जर का एव्हिडन्स ॲक्टचे लागू झाले, दॅट क्लायंट इज प्रोटेक्टेड. त्या क्लायंटला प्रोटेक्शन काय मिळालं? किती पॉवर ऑफ अटर्नी बरोबर आहे किंवा नाही, ते डॉक्युमेंट बरोबर आहे की नाही, देर इज अ प्रिझम्पशन ॲप्लिकेबल आहे की नाही, त्याला त्या पक्षकाराला, तुमच्या त्या पक्षकाराला त्याच्यासोबतच तुमच्यासारखा काळाकोट घातलेला वकील साक्षीदार मिळाला. म्हणजे त्याची केस स्ट्रेंगदन झाली. म्हणजे तुम्ही आपल्या आशिलांना मदत करण्यासाठी ह्या सगळ्या तरतुदी मित्रांनो नीटपणे वापरू शकता. फक्त कन्क्लूड करताना मी इतकं सांगेन की हे सगळं होत राहील, तुम्हाला डिग्री येत राहतील, तुमच्या ह्या पदव्या येतील, नोटरीची पोस्ट येईल, नंतर तुम्हाला सील येईल, तुम्ही तुमचं काम सुरू कराल. मात्र करताना आपण नेहमी सावध असलं पाहिजे. आणि तिथं आणखी एक सांगितलं आहे की प्रत्येक डॉक्युमेंटला सिरियल नंबर असला पाहिजे, तुम्ही वर ठेवला पाहिजे, तरच त्या एव्हिडन्समध्ये वाचता येतील किंवा त्या रिलायबल असू शकतील किंवा ऑथेंटिकेट होऊ शकतील. आपण सुरुवातीला एक 3 वाक्य पाहिले बघा, टू व्हेरीफाय, टू सर्टिफाय, टू ऑथेंटिकेट अँड टू अटेस्ट. मग ह्यापैकी काय काय गोष्टी नोटरीकडून अपेक्षित असतात? तर ऑथेंटिकेशन ऑफ डॉक्युमेंट इज द बेसिक रोल ऑफ द नोटरी. तुम्ही ते व्हेरीफाय करायचं, त्यानंतर तुम्ही ते सर्टिफाय करायचं, ऑथेंटिकेट करायचं आणि यांनी माझ्यासमोर सही केली आहे असं सांगायचं. मित्रांनो, एक गोष्ट बारकाईनं पहा. मला असे काही नोटरी माहिती आहेत की नोटरीज म्हणतात द पर्सन इज नोन टू मी. उदाहरणार्थ तुम्ही उद्या नोटरी झालात आणि माझं स्वतःचं काही एखादं ॲफिडेविट असलं, वेळ येऊ नये ॲफिडेविट करायची, पण आली माझ्यावरती एखादी वेळ आणि मी आलो तुमच्याकडं, अगं ताई जरा एवढं करून देताय का, आणि तुम्हाला वाटलं अरे सरांनीच तर आपल्याला मार्गदर्शन केलं होतं, आणि यू राईट बिलो दॅट आय नो सर पर्सनली अँड हेन सर्टिफाईड. डोंट डू इट. घरचं कोण आलं तरी सुद्धा करू नका. त्यासाठी तो ॲडव्होकेटला आयडेंटिफाय करू द्या, आय नो द ॲफियंट, आणि मग तुम्ही खाली सर्टिफाय करा. त्यामुळे ते आणखी सोप्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र जर का तुम्ही ही नोट छानपणे वाचली तर तुम्हाला शेक्सपियर कसं होता येईल हेही लक्षात येईल. मित्रांनो, तुमच्या या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तसंच मी कालपासून पाहतोय, एक 10 दिवसापासून पाहतोय, जसं सगळ्यांना त्या मोबाईलचं व्यसन असतं, मलाही थोडंसं आहे मित्रांनो. काय आहे की दिवसभर वेळ मिळत नाही. संध्याकाळी मी बऱ्याच वेळा पाहतो ऑफिसमधून रिटायर झाल्यानंतर काय काय दिवसभर घडलं, कोण फार ॲक्टिव्ह होतं वगैरे वगैरे. आणि मग असं लक्षात आलं की या काळामध्ये हे जे बार काउन्सिलर्स बसलेत यांनी प्रचंड काम केलेलं आहे. आणि हे सगळे तर स्वतः इतके बिझी असलेले आहेत. स्वतः मंगेशचा सत्कार करा. मी जेव्हा जेव्हा त्या ग्रुपवरती पाहायचो, आधी सांगतो मग सत्कार करा, आधी सांगतो मग सत्कार करा. मी जेव्हा जेव्हा त्या ग्रुपवरती पाहायचो, अगदी एक्साईट झालेले तरुण मुलं मुली त्यांना विचारत असायचे, अरे हे नाही झालं, आता ते नाही झालं, होणार की नाही, माझं कधी होणार, माझं अमुक नाही आलं. आणि मग हे मंगेश आधूच त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देत असायचं. आणि मग ह्या मंगेशरावांनी ज्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलीत आणि त्यांचं जे त्यांनी काम केलेलं आहे, मला असं वाटतं ते कोणत्याही पोस्टवरती नसताना त्यांनी जो आपला वेळ दिला त्याबद्दल खरं तर अध्यक्षांनी आणि काउन्सिल मेंबरनी त्याचाही सत्कार करावा. मी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. कार्यक्रमाचे जे मार्गदर्शक आहेत त्यांनी जी विनंती केली आहे की ॲडव्होकेट मंगेश लेंडगर सर यांचा सत्कार करणं आम्हाला खरंच क्रमप्राप्त आहे. मी पुणे बार असोसिएशनचे सन्मान्य अध्यक्ष संतोषजी खामकर सरांना विनंती करतो की त्यांनी ॲडव्होकेट मंगेश लेंडगर सर ज्यांनी खरंच 2 ग्रुप क्रिएट करून अतिशय मोलाचं हायकोर्टातले, त्यांना जेवढा मान आहे तेवढा मान नोटरीला त्या काळामध्ये होता. आणि त्यामुळे तुमचं काम हे अतिशय जबाबदारीचं आहे. आता आव्हाड सरांनी तुम्हाला सांगितलं की नोटरीज ॲक्ट 1952 आणि त्याचे रूल्स 1956चे हे तुम्ही आत्मसात केले पाहिजे. प्रत्येक त्यातला सेक्शन आणि रूल हा तुम्ही पाठ करायला पाहिजे आणि त्याच्या बाहेर, त्या चौकटीच्या बाहेर जायचं नाही. मग कोणी असो, तुमचा नातेवाईक असो, मित्र असो, जवळचा असो, त्या चौकटीच्या बाहेर जायचं नाही. कारण आम्ही बार काउन्सिलमध्ये बघतो कित्येक नोटरींना काय काय अडचणी येऊ शकतात. आणि हा तर बार काउन्सिलमधला भाग आहे, पण क्रिमिनल प्रॉसिक्युशन कितीतरी जणांचं झालं आहे
आणि कितीतरी जणांसाठी आर्ग्युमेंटला आव्हाड सरांनी दिले की आता काय सांगायचं. म्हणजे मला पण काही गोष्टी नव्याने कळाल्या. इतक्या सुंदर आणि विस्तृतपणे त्यांनी तुम्हाला सगळ्यांना माहिती दिली आहे. त्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही अगदी व्यवस्थित पालन करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि दुसरं म्हणजे आता आव्हाड सरांनी सांगितलं की नोटरीजच्या 14 दिवसात सगळ्यांना गुड स्टँडिंग सर्टिफिकेट देण्याचं काम हे बार काउन्सिलने केलं आहे. आणि त्याचं आमच्यापेक्षा श्रेय जातं ते आमच्या स्टाफला. जर व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही तपासून पाहिला तर कसं द्यायचं लवकरात लवकर नोटरीजला गुड स्टँडिंग सर्टिफिकेट. त्यांना त्रास होता कामा नये, कारण 15 एप्रिलपर्यंत त्यांना सबमिशन करायचं आहे. एवढंच नाही तर आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला पण लिहिलं आहे वेगवेगळ्या स्तरांवर की 1 महिना वाढवून द्या असं आम्ही त्यांना लिहिलं आहे. काही लोकांनी आम्ही ज्यांच्या ओळखी आहेत त्यांनी फोन पण तिथे केलेले आहेत सेक्रेटरीजना सेंट्रल. आम्ही करतो आहे जेणेकरून त्यांना गुड स्टँडिंग सर्टिफिकेट लवकरात लवकर देण्यात येईल. पण आता असा एक विचार कालपासून आमच्या ग्रुपमध्ये चालू आहे, तो म्हणजे जर आपण बघतो की कुठलाही कितीतरी क्रिमिनल केसेस होतात, वकिलांवर सुद्धा होऊ शकतात. याचा अर्थ ती क्रिमिनल केस खरी आहे का? नाही. जोपर्यंत यू आर कन्व्हिक्टेड तोपर्यंत यू आर सपोज टू बी नॉट गिल्टी. तर त्यामुळे या आधारावर जरी DC पेंडिंग असल्या तरी गुड स्टँडिंग सर्टिफिकेट द्यायचं का, विथ कंडिशन की जर त्यांची जे DC जर त्यांच्या बाजूने निकाल झाला तर ते कंटिन्यू होईल. या पद्धतीचा विचार आम्ही परवापासून करतो आहे. आणि आजच आम्ही असा विचार करतो आहे की आम्ही एक ऑनलाईन सगळ्या मेंबर्सशी, कारण सगळे 25 मेंबर येणं अवघड आहे, ऑनलाईन मिटिंग घेऊन या संदर्भात सुद्धा आम्ही आज किंवा उद्या डिसिजन घेणार आहोत. त्यामुळे ज्यांच्या विरुद्ध DCची कारवाई चालू आहे त्यांनासुद्धा गुड स्टँडिंग सर्टिफिकेट विथ सर्टन कंडिशन्स, काय कंडिशन्स ते आता ठरवू आम्ही, देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. वेळ बराच झाला आहे, आपल्यापैकी बऱ्याच जणांना कामाला जायचं असेल. आणि आता एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्ही सगळे नोटरी म्हणून सिलेक्ट झालात, बरोबर आहे, नोटरीचं काम तुम्ही व्यवस्थित करालच चौकटीप्रमाणे. पण जे काम तुम्ही वकील म्हणून करताय, कोर्टापुढे जे काम करताय ते चालू ठेवणं अतिशय गरजेचं आहे. नोटरी झालं म्हणजे संपलं असं नाही. नोटरीचं काम ठराविक वेळात करा आणि कोर्टापुढे जे काम तुम्ही जे करताय ते सुरू ठेवा, कारण ते काम जास्ती महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि अर्थात जे कन्व्हिन्सिंगचं काम करतायत त्यांनी कन्व्हिन्सिंगचं काम सुरू ठेवावं, आणि जे कोर्टापुढे काम करतायत त्यांनी कोर्टापुढे काम करावं असं मला वाटतं. जास्ती वेळ आपला घेत नाही, सगळ्यांना मॅटर्ससाठी इंट्रीम वगैरेसाठी जायचं असेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मी मनापासून आपलं अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील कारवाईसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आजच्या आपल्या या कार्यक्रमास आपली शिखर संघटना महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलचे उपाध्यक्ष गुरुवर्य राजेंद्र उमाप सर, तसेच सदस्य ॲडव्होकेट हर्षदजी निंबाळकर सर व ॲडव्होकेट AU पाटण सर, आपण आपल्या व्यस्त वेळ काढून या कार्यक्रमास उपस्थित राहिले त्याच्याबद्दल पुणे बारतर्फे आपले सरचे स्वागत केले आहे आणि आपले मनपूर्वक आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मार्गदर्शक ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड सर, आपण अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचं मार्गदर्शन सर्व नवनिर्वाचित नोटरी वकील बंधूंना केलं, त्याबद्दल पुणे बार असोसिएशनच्या वतीनं आपले आभार. आजचा कार्यक्रम संपला मी असे जाहीर करतो. सर्व वकिलांना बांधव भगिनींना विनंती आहे, बाहेर आपल्यासाठी चहा पाण्याची सोय केलेली आहे, त्याचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद. एक विनंती आहे, एका गाडीची चावी आपल्याला सापडलेली आहे, तर ज्या कुणाच्या स्विफ्टची चावी असेल त्यांनी पुणे बारच्या ऑफिसला येऊन ती घेऊन जावी. आणि जे नोटरी उपस्थित आहेत त्यांना जे गुड स्टँडिंग सर्टिफिकेट घेतलेलं नाही आहे त्यांनी कृपया थांबून ते घेऊन जावं व